And I already told you about you can show this project for the your teachers. Why? Because there is a lot of things that we have. There we have a life cycle. So this stage is important, right? So what are the stages that I'm going to tell you? No, these are the stages are important. So let's go for the uh, concepts. I'm going to share my complete screen here so that you can get it clearly what I'm going to share with you. Right. So चला. So आपण स्टार्ट करूया. सगळेजण आहात, राईट? Yes, you can share me yes into the chat. ओके. सो इथं हा पार्ट असू दे, मी तुम्हाला स्टेजेस सांगत जाईन. ओके, पहिल्यांदा आपण डेटा सेट बघूया. डेटा सेट. ओके, डेटा सेट फॉर सोलार फॉल डिटेक्शन. ओके. And in the second stage, the model data pre-processing. This is nothing but image based. Okay, so I'll show you how to do that one. You can image pre-processing. ओके, ही दुसरी स्टेज आहे. त्याच्यानंतर आहे मॉडेल ट्रेनिंग, मॉडेल इव्हॅल्युएशन. ओके, अँड देन डिप्लॉयमेंट देअर इज. सो आय होप सो डिप्लॉयमेंट तुम्हाला डिप्लॉयमेंट पर्यंत मी घेऊन जाईन. ओके, लास्ट पॉइंट आहे हा. So I think the 5 stages are that we have. The introduction part we are going to do, and then we go for the data set related activities and all. So step by step पूर्ण प्रोसेस आहे, मिस करू नका आणि कंटिन्यू सेशन मध्ये राहा, जेणेकरून तुम्ही मिडल ऑफ द, मी समजा मॉडेल ट्रेनिंग मध्ये गेलो आणि काही सजेशन समजा प्री प्रोसेसिंग मधले देत असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही मिस केला तर प्रॉब्लेम होईल, तुम्हाला कन्फ्युजन होईल की अरे आपण मिस करतो या गोष्टी. सो मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट मिस नका करू. ओके, सो पहिला डेटा सेट कडे जाईन मी. फॉल डिटेक्शन सोलार टेस्ट. ओके, ड्राईव्ह मध्ये जातो आणि ओके, पहिला डेटा सेट बघूया. आपला डेटा सेट फॉर दी सोलार पॅनल. या, देयर वी हॅव द डेटा सेट हिअर. आणि कुठे कुठे लोकेट करायचं डेटा सेट ते पण मी सांगेन तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको, राईट? नाहीतर खूप जणांना असं वाटतं की यार कन्फ्युजन आहे फुल ऑन, म्हणजे डेटा सेट कुठे सेट करायचं हे पण कन्फ्युजन होतं. सो बेटर मी तुम्हाला डेटा सेट सेटअप पण सांगेन. ओके, इथं बघा, पहिला एक तुमचं काम आहे की जो आपला डेटा सेट आहे, इथं बघा मी काय केलेलं आहे की आपला फॉल्टी सोलार नावाचा एक डेटा सेट सेटअप केलेला आहे मी, ज्याच्यामध्ये डिफरंट टाइप्सचे फॉल्ट्स आहेत. म्हणजे आता समजा की एक सोलार पॅनल आहे, मी आता साइड बाय साइड सोलार पॅनल पण ओपन करतो. ओके, डॅमेज इमेजेस. इथं बघा, आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील की बाबा हे सोलार पॅनलचे डॅमेज झालेले पॉइंट्स. ओके, सो इथं बघा डॅमेज आहे, इथं बघा इथं डॅमेज आहे. काही समजा काही सोलार कॉन्सेप्ट मध्ये काय होतं की स्नो पण पडलेला असतो. इथं बघा हा विंडमुळे पण डॅमेज आहे. ओके, ऍट द एंड डॅमेज इज इम्पॉर्टंट. नो, सो वर्ड इटसेल्फ, दॅट डॅमेज वर्ड इज इम्पॉर्टंट हिअर, राईट? इथं बघा, अजून एक मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. इथं बघा,
हा इलेक्ट्रिकल डॅमेज आहे. आणि स्नोवाला एक कॉन्सेप्ट असेल मे बी की डॅमेज नंतर सोलार पॅनेल इथे खूप सारे आहेत बघा. फॉल्ट अँड स्नो. इथं बघा हा स्नो आहे आणि हा पण एक फॉल्टच आहे ना, बरोबर. हा पण एक फॉल्टच आहे सोलार पॅनलवाला. तो आपल्याला काय करायचंय की समजा आपल्या कॅमेराला जर सोलार पॅनल्स दिसला तर तो कोणत्या टाईपचा डॅमेज आहे, चांगला असेल तर बेस्टच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण काही केसेसमध्ये काय होतं की तुम्हाला फॉल्ट डिटेक्शन करावं लागतं. आता म्हणजे का करावं लागतं ह्याचं पण कारण सांगतो मी. खूप जणांना कन्फ्युजन होतं की सर फॉल्ट डिटेक्शन करायचं का. सी तुम्ही काय केलं, एक प्लांट उभा केलेला आहे आणि आता कच्छच्या ह्याच्यामध्ये वाळवंटामध्ये त्यांनी सोलार पॅनल्स उभा केलेले आहेत. समजा तिथं धूळ साचते, डस्ट साचते किंवा असं कोणत्याही पद्धतीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग प्रत्येक सोलार पॅनलवरती आपण लक्ष नाही ठेवू शकत ना, कारण हजारोच्या संख्येमध्ये सोलार पॅनल्स असतात. मग या केसमध्ये तुम्ही कॅमेराला जर ऍक्टिव्हिटी दिला की बाबा इथं सोलार पॅनलमध्ये काय डॅमेज झालंय की ह्युमन रिलेटेड डॅमेज केलंय का, किंवा इथं बघा डॅमेजचे टाइप्स पण आहेत बरं का. इथं बघा स्नो कवर्ड आहे का, स्नो फिजिकल डॅमेज कोणी केलंय का, इलेक्ट्रिकल डॅमेज कोणी केलंय का, डस्ट आहे का, तिथं क्लीन असेल तर बेस्टच आहे, क्लीन म्हणून तो दाखवेल. किंवा बर्ड ड्रॉप असेल आहे का, पक्ष्यांनी घाण केली आहे का. सो हा सगळा जो कॉन्सेप्ट आहे ना इथं असं, बरोबर आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजला का रे सगळ्यांना? येस और नो? प्रॉब्लेम स्टेटमेंट समजला का? राईट. सो हा आपला म्हणजे दिस इज अ फर्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट, राईट. सो आय एम गोइंग टू शो यू सम इमेजेस आणि तुम्हाला पण स्वतःचा डेटाबेस क्रिएट करता येतो आणि याबद्दल मी आधी पण बोललेलं आहे. इथं बघा हा जो डेटा सेट आहे, एक मिनिट तुम्हाला शो करतो. हा जो डेटा सेट आहे मी काय केलेला आहे, हा एक फोल्डर क्रिएट केलेला आहे आणि इथं प्रत्येकाचे फोल्डर्स केले. म्हणजे आता ह्या स्नो कवर्ड मध्ये गेलो ना तर इथे इमेजेस आहेत बघा, स्नोनी कवर्ड केलेले. ओके. आणि इथं बघा खूप सारे इमेजेस आहे. डिपेंड्स अपॉन यू हाऊ मेनी इमेजेस यू वॉन्ट टू टेक, राईट. सो यू कॅन गो फॉर द फिजिकल डॅमेज एज वेल. सो हा इट मस्ट बी अ फिजिकल डॅमेज. ओके. सो डू नॉट पुट लाईक अ प्रॉपर म्हणजे त्याचा एक कॉन्सेप्टच वेगळा असेल असे इमेजेस टाकू नका. डॅमेज केलेले क्लिअर असे कॉन्सेप्ट टाका. ओके. आणि एक तिसरा पार्ट आहे इलेक्ट्रिकल डॅमेज मध्ये जाऊ आपण. इलेक्ट्रिकल डॅमेज मध्ये म्हणजे जाळ लागणे किंवा इथं बघा इथं कम्प्लीट दिसतं, नोटीस होते की बाबा अरे हे फायर कॉन्सेप्ट आहे, फायर मुळे कोण प्रॉब्लेम आलेला आहे, राईट. येस येस आय विल शेअर द डेटा सेट ॲज वेल. येस. ओके. अँड हा खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहे, तुम्हाला सॅटिस्फिकेशन पण मिळून जाईल या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला. ओके. सो इथं बघा अजून खूप सारे कॉन्सेप्ट आहेत. बरं हा जरा ठीक आहे, चला म्हणजे मी म्हणतो चला आपल्याकडे डेटा सेट डस्टवाला डेटा सेट आहे. मी बाकीचे डेटा सेट शो नाही करणार पण बऱ्यापैकी आहेत. बरं आता मी एवढे तुम्हाला जे डेटा सेट आता म्हणजे दाखवतोय, हे इमेजेस जे दाखवतोय तुम्हाला माहिती आहे का, ही इमेजेस कम्प्लिटली प्री प्रोसेस्ड नाही आहेत. आता तुम्ही म्हणा हे कसं काय, तुम्ही बघा इथं आता डस्ट वाला आहे किंवा क्लीन वाला आहे. आता मी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो, दाखवतो तुम्हाला की स्नो मध्ये जाऊया चला. ओके. आता इथे ऑब्झर्व करा तुम्ही, स्नोचा जो एरिया ऑफ अक्वायर आहे म्हणजे त्यांनी जे एरिया अक्वायर केलेला आहे, आता समजा हा वाला पार्ट आहे. ओके. आणि याच्याबद्दल आधी पण डिस्कशन केलेलं आहे आपण. किंवा बघा इथं सोलार जो पॅनल आहे ना त्याच्यामध्ये कितपत एरिया त्या स्नोनी कव्हर केलेलं आहे, अक्वायर केलेलं आहे. सो समजा एक 50-60% अक्वायर केलं असेल गुड आहे. समजा तुमच्या फोटोमध्ये 70-80% तुमचा स्नो नसेलच आणि फक्त तेवढाच एक छोटासा पार्ट जर त्यांनी कव्हर केला असेल तर त्या डेटामध्ये खूप म्हणजे त्याला आपण म्हणतो फॉल्टी डेटा म्हणतो किंवा प्री प्रोसेस नसलेला डेटा म्हणतो, म्हणजे रॉ डेटा म्हणतो आपण. मग ऑलवेज जस्ट कीप इन माइंड दॅट वेन एव्हर यू गेट द डेटा यू हॅव टू डू अन डेटा अनोटेशन. डेटा अनोटेशन याच्यामध्ये नाही आहे आता सध्याला, कारण मी डायरेक्टली इमेजेस पास केलेत. बट मोस्टली लक्षात ठेवा की तुमचे जे इमेजेस आहेत, तुम्हाला जर डेटा अनोटेशन वाला जर कॉन्सेप्ट माहित नसेल त्यासाठी आपण बघू सेशन घेता येते का, कारण त्यासाठी टूल्स असतात अनोटाईट करायचे. खूप इझी पार्ट आहे, तुम्ही एकदा बघून घ्या तो पार्ट. तुम्ही इंटरनेटवरती एकदा सर्च केलं ना डेटा हाऊ टू डू अँड डेटा अनोटेशन विथ द इमेजेस, यू कॅन गेट इट इझिली, राईट. सो मग डेटा अनोटेशन मुळे काय होतं, थोडंसं अॅक्युरेसी इन्क्रीज करायला चान्स मिळतो.
भलेही समजा आता माझ्याकडे जे इमेजेस आहेत एवढे मी असं म्हणत नाही की दिस इज अ गुड इमेजेस. Why? Because see here, this image. So this image is containing this much of snow and this much here. So other parts is remaining is a raw data, no? So why should I take this kind of data? So just keep in mind that we need a data proper. म्हणजे आपला डेटा चांगला पाहिजे जो अनोटेट केलेला असेल किंवा तो बऱ्यापैकी ज्या आपल्याला म्हणजे स्नोशी आपण डिस्कस करतोय तो स्नो असला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, सो हा झाला आपला एक मेजर डिस्कशन. जेव्हा पण तुम्ही कोणते पण फॉल्ट वाले फोल्डर्स करणार तिथं तसा डेटा असावा. ओके, हा झाला आपला डेटा सेट वाला पार्ट. चला तर मग आपण हा जो डेटा घेतलेला आहे तो मी काय केलेला आहे माझ्या ड्राईव्ह मध्ये अपलोड केलेला आहे. ड्राईव्ह माहिती असेल, मी इथं आपण गुगल ड्राईव्ह मध्ये सगळे काय करतो तुम्हाला माहिती आहे की आपला डेटा अपलोड करतो. त्याच पद्धतीने मी इथं काय केलेलं आहे, माझ्याकडे इथं एक फोल्डर अवघा इथं फॉल्टी सोलार पॅनल म्हणून तयार केलेला आहे. याच्यामध्ये मी माझे 6च्या 6 क्लासेस मी अपलोड केलेले आहेत. आय थिंक आय होप सो यू गेट दिस वन राईट. मग अपलोड केल्यानंतरचा पुढचा पार्ट काय बघा, मी जाणार माझ्या कोडिंग पार्ट मध्ये. ओके, मग मी काय केलेलं आहे की एक फाईल तयार केली आहे गुगल कोलॅब. तुम्हाला गुगल कोलॅब माहिती असेल, आय होप सो यू यू नो दॅट अबाउट इट राईट. सो गुगल कोलॅब मध्ये मी घेऊन गेलेलो तुम्हाला. त्या कोलॅब मध्ये आहे ना मी बऱ्यापैकी असा कोड एक सेटअप तयार केलेला आहे. सो हे मी कम्प्लिटली तुम्हाला एक्सप्लेन करेन, पण आयडिया येऊन जाईल तुम्हाला की काय चाललेलं आहे. ओके, मी एक्सप्लेनेशन करणार आहे, पण हे करण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं आयडिया लक्षात यावी की व्हॉट आर द थिंग्स दॅट वी हॅव टू इन्स्टॉल. म्हणजे फ्री रिक्वेस्ट काय आहे, त्याच्यामध्ये प्री इन्स्टॉलेशन तुम्हाला काय करावं लागणार आहे हे आता आपण डिस्कशन करूया. ओके, सी पहिला तर तुम्हाला पायथॉन इन्स्टॉलेशन अनाकोंडा पाहिजे. आणि परत जर तुमच्याकडे व्हीएस कोड असेल तर बेस्ट आहे. जर तुमच्याकडे अनाकोंडामध्ये ज्युपिटर नोटबुक असेल तर बेस्ट आहे, कारण हे सगळे कोड्स आहेत ना त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने वर्क होतील. ओपन सीव्ही इन्स्टॉल असला पाहिजे, टेन्सरफ्लो इन्स्टॉल असला पाहिजे, ते म्हणजे टेन्सरफ्लो केरास इन्स्टॉल असला पाहिजे, आणि परत ऍट दी एंड पायथॉन. ओके, म्हणजे टूल्स मध्ये अनाकोंडा, ज्युपिटर नोटबुक आणि व्हीएस कोड असला तरी बेस्ट आहे. आणि लायब्ररीज मध्ये तुम्हाला माहिती आहे नमपाय इज कंपल्सरी. ओके, नमपाय, pandas is for the pre-processing purpose. Third one is an OpenCV, TensorFlow, आणि Keras. Okay, these are the libraries are enough to do this kind of projects. Okay, आणि OpenCV कशासाठी, कॉम्प्युटर व्हिजन साठी. OpenCV कॉम्प्युटर व्हिजन. सो ऑलवेज जस्ट कीप इन माइंड दॅट. Why TensorFlow? Wait. Why TensorFlow? Because if you want to do an convolutional neural network, CNN वर्कआउट करायचं असेल, आणि CNN का वर्कआउट करतात तुम्हाला माहिती आहे, कारण इमेज प्रोसेसिंग, इमेज बेस्ड मॉडेल्स क्रिएट करायचे असेल तर सीएनएनचा यूज होतो. आणि सीएनएनचा जो बॅकबोन आहे तो कोण आहे, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क का, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क कोणाकडून येतो, टेन्सरफ्लो कडून येतो. सो ऑलवेज लक्षात ठेवा की मला असं वाटतं की तुम्हाला टेन्सरफ्लो इन्स्टॉल करावा लागेल. ओके, सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन मीन्स क्वेश्चन काय होता आता, जस्ट क्वेश्चन आय गॉट दॅट वन. वेट. गुगल कोलॅब नाही जमणार का? हा, गुगल कोलॅब बेस्ट होईल. सी, मी गुगल कोलॅब रेकमेंड करतो ऑलवेज, बट आता मी म्हणतो समजा इन केस इफ यू डोंट हॅव एन गुगल कोलॅब, म्हणजे इंटरनेट नसेल तर गुगल कोलॅब नाही चालणार तुमच्याकडे. सो जर तुम्ही तुमच्या पीसी मध्ये जर सेटअप तयार केला तर मी म्हणतो की व्हीएस कोडचा किंवा पायचार नाही, ह्याचा गुगल ज्युपिटर नोटबुकचा यूज करा, बेस्ट वन. ओके, आणि हा पायचार्म पण चालतो बरं का, पण मी रेकमेंड करेन व्हीएस कोडचा करा. आणि जर तुम्हाला डिप्लॉयमेंट पर्यंत जायचं असेल तर व्हीएस कोड आहे, पायचार्म आहे. आणि जर तुम्हाला रेग्युलर इम्प्लिमेंटेशन वर्कआउट करायचं असेल तर तुमच्याकडे ज्युपिटर नोटबुक आहे. आणि जर तुम्हाला इंटरनेट चांगला असेल, स्पीडअप चांगला असेल तर गुगल कोलॅब इज ऑलवेज बेस्ट, बिकॉज वी डोंट मीन्स नो नीड टू इन्स्टॉल अदर लायब्ररीज. दॅट्स वाय वी शुड गो फॉर दी ऑनलाईन इफ यू want to means if you need an pre-installed libraries there. Okay, Spider, I never use that Spider. That's why I'm not going through the Spider. But this is very easy. See, every platform is an easy. But एकदा तुम्ही यूज टू व्हायला पाहिजे ना गोष्टींच्या बरोबर. आता मला सांगा, माझं एवढी चांगली कमांड आहे गुगल कोलॅब वरती आणि व्हीएस कोड वरती, तर मी काय करणार, मोस्टली त्याच्याकडे जाणार. नाहीतर ऐन टायमाला काय होतं, प्रोजेक्ट स्टॉप होऊन जातो मिडल ऑफ दॅट, बिकॉज सम पॅरामीटर्स कुठेतरी चेंज होतात आणि कुठेतरी थांबून जातो. सो
एका डेव्हलपरनी एका कोणत्या तरी अशा प्लॅटफॉर्म मध्ये फोकस करायला चालू करत. ओके, सो आय होप सो यू गॉट द पॉइंट. इन्स्टॉलेशन प्रोसेस किंवा डेटा सेट वाला फंडा कळाला असेल तर आपण जाऊया पुढच्या गोष्टीकडे. ओके, सो माझ्याकडे डेटा सेट प्रेझेंट आहे आणि माझ्याकडे कोलॅबवाला फाईल पण फंडा क्लिअर आहे. आणि हा, तुम्हाला असं वाटत असेल सर प्री डिफाईन कोड काय केलाय, कारण प्री डिफाईन कोड असला तर थोडंसं इंटरेस्टिंग होऊन जाईल, नाहीतर मी करायला चालू केलं तर हाफ लोकांना कळणार पण नाही मी काय करतो. सो माझ्याकडे प्री डिफाईन कोड आहे प्रेझेंट, तुम्ही बघून घ्या. मी 3 लायब्ररीज मी इन्स्टॉल केलेल्या आहेत इथं. इन्स्टॉल म्हणजे इम्पोर्ट केलेले आहेत. ओके, आणि याच्यासाठी मी टेन्सरफ्लो घेतलेला आहे. एकदा जर टेन्सरफ्लो इन्स्टॉल केला तर बाकीच्या जेवढे पण सब लायब्ररीज आहेत ते ऑलरेडी त्याच्यामधून मिळून जातात तुम्हाला. ओके, आता इथं बघा ट्रेन डायरेक्टरी आणि टेस्ट डायरेक्टरी केलेली आहे. ट्रेन डायरेक्टरी आणि टेस्ट डायरेक्टरी म्हणजे काय हे पहिला तुम्ही नोटीस करून घ्या. इथं मी काय केलेलं आहे माहितीये का, की टेस्टिंगसाठी आणि ट्रेनिंगसाठी 2 डेटा सेट क्रिएट केलेले आहेत. आता तुम्हाला ती पहिला दाखवतो. इथं बघा, इथं बघा फॉल्टी सोलार आहे आणि एक मिनिट. इथं बघा सोलार टेस्ट डेटा म्हणून केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण 6 फोल्डर्स आहेत आणि त्याच्यामध्ये पण इमेजेस आहेत. बट हा जो इमेजेसचा काउंट आहे ना खूप कमी असतो. टेस्टिंग मध्ये आहे ना 10% किंवा 20% डेटा असला तरी इनफ आहे. पण ट्रेनिंग मध्ये जास्त डेटा पाहिजे बरं का. 75-80% त्या टेस्टिंग पेक्षा एक्स्ट्रा पाहिजे डेटा आणि जास्त असावं कधी पण डेटा. आणि ते 2 डेटा सेट्स मी ऍज अ टेस्ट डायरेक्टरी आणि ट्रेन डायरेक्टरी म्हणून केलेले. आता यांचा लिंकअप्स कसे केलेत बघा मी. इथं मी माझ्या ड्राईव्हला कनेक्ट करतोय. ओके, इथं बघा मी कनेक्ट टू गुगल ड्राईव्ह. येस, दिस यू विल गेट इन दिस कोड ऍक्च्युअली बाय डिफॉल्ट फ्रॉम दी कनेक्टिंग गुगल ड्राईव्ह. आणि ड्राईव्ह कनेक्ट करायच्या आधी ते एक आपण काम करू, तुम्हाला दाखवतो तो एक पॉईंट कोणता. बरं मला सांगा इथपर्यंत समजलंय का गोष्टी? येस ऑर नो? आर यू गेटिंग दिस पॉइंट टिल नाउ? यू आर गेटिंग? येस येस, गुगल ड्राईव्ह. एक मिनिट नेटवर्क. डन. आपला डेटा सेट बघूया. इथं बघा फॉल्ट सोलार पॅनल म्हणून एक आहे आणि दुसरा आपला आहे तो सोलर टेस्ट डेटा. ओके, मी 2 डेटा सेट्स क्रिएट केलेले आहेत. आता ह्या दोघांना सुद्धा आपण काय केलं, इथं कनेक्ट केलं. इथं बघा, इथं मी कनेक्ट केलेलं आहे. ओके, आणि त्यांचे व्हेरिएबल्स आहेत आपले ट्रेन अंडरस्कोर डायरेक्टरी आणि टेस्ट अंडरस्कोर डायरेक्टरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, इमेजचे आपण डायमेन्शन सेटअप केलेले. डायमेन्शन सेटअप म्हणजे काय, त्यांची हाईट, विड्थ आणि साईज, बॅच साईज. सो बॅच साईज हेल्प्स यू फॉर न्यूरल नेटवर्कच्या ट्रेनिंग मध्ये हेल्प करतो आपल्याला बॅच साईज. सो आपण प्रीडिफाईन व्हेरिएबल सेटअप करून ठेवलेलं त्याची व्हॅल्यू. ओके, आणि हाईट आणि विड्थ म्हणजे काय, 128 बाय 128 त्याची काय असणार, इमेजची हाईट असणार आहे. आता तुम्ही म्हणा की हाईट का सेटअप करायची. सी, आपण जेवढे पण सोलार पॅनल्स बघितले, आता ह्यांची प्रत्येकाची साईज डिफरंट असू शकते ना. सो आपण काय करणार आहे, प्रत्येकाची साईज ना रिसेट करायची आपल्याला. रिसेट म्हणजे काय, रिसाइजिंग करायचं. त्यासाठी आपण कशाचा युज करतो, या दोन दोन पॅरामीटर्स. 2 पॅरामीटर आपल्याला पुढे युज करायचे. ओके, सो
हे आपण व्हेरिएबल सेटअप करून घेतल्यानंतर डेटा लोड करून घेतल्यानंतर पुढचं आपलं काम आहे तो म्हणजे काय, आपल्याला प्री प्रोसेसिंग करणे. म्हणजे आपण म्हणते ना, आपण शब्द मगाशी आपण युज केला इमेज प्री प्रोसेसिंग कॉन्सेप्ट. सो हिअर वी आर डुईंग द इमेज प्रोसेसिंग. सो एवढे पॅरामीटर युज करण्याची गरज पण नाही आहे, मग मी तुम्हाला सांगेन म्हणजे याचा अर्थ काय असतो. ओके, आपण काय केलं माहितीये का, जो आपला ट्रेनिंग डेटा सेट आहे ना, त्यासाठी एकदा प्री प्रोसेसिंग करणार बघा. हा हा ट्रेनिंग डेटा सेट साठी एकदा करणार आणि टेस्टिंग डेटा सेट साठी एकदा करणार. मग मी काय केलं की बघा इथं हा आपला जो व्हेरिएबल आहे हा ट्रेनिंग साठी एक आहे आणि टेस्टिंग साठी एक आहे. आपण काय करतो की जेवढे पण आपल्याकडे डेटा सेट प्रेझेंट आहे ना, त्या डेटा सेटचा पॅरामीटर आपण सेटअप करतोय. म्हणजे की बाबा रिस्केल झाला पाहिजे, रोटेशन त्याचा रेंज किती पाहिजे. मी म्हणतो तुम्ही नाही पास केला तरी चालेल, मी असं म्हणेन. फक्त काय हा तुमचा जो पार्ट आहे ना, म्हणजे हा बघा रिस्केल वाला, तो थोडासा सेट केला तर बरं होईल. पण बऱ्यापैकी जे पॅरामीटर तुम्ही जे पास करणार आहे ते ऍक्च्युअली वर्क करतात. जर नाही पास केला तर ते इमेजेस तसेच राहतील. म्हणजे काय होईल जाईल की तुम्हाला जे म्हटलेलं ना मी, की एक समजा तुम्ही कोणी व्हर्टिकल इमेज काढलेला आहे, कोणी हॉरिझॉन्टल इमेज काढलेला आहे, कोणी समजा ते नसतं का आयफोन मधून इमेज काढलेला आहे, कोणी वन प्लस मधून इमेज काढलाय. मग तुम्हाला व्हरायटी ऑफ इमेजेस दिसतील. म्हणजे व्हरायटी ऑफ त्या प्रत्येक इमेजेसचे पॅटर्न्स प्रॉपर्टीज दिसून जातील. सो ह्या सगळ्यांना तुम्हाला जर म्हणजे प्रॉब्लेमॅटिक करायचं नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माहितीये, डेटा प्री प्रोसेसिंग करावं लागेल. म्हणून आपण रोटेशन, विड्थ शिफ्ट, हाईट शिफ्ट हे सगळे आपण सेटअप केलं. मग हा एक पॅरामीटर तयार केला. म्हणजे काय की आपण जेव्हा पण आपला इमेज म्हणजे आपले जेवढे पण डेटा सेट आहेत ना, इमेज याच्यामध्ये प्रेझेंट आहे, तो इमेज जर आपण ट्रेन डेटा जेलला जर दिलो तर काय होईल, तो सगळे हे जे पॅरामीटर्स आहेत ना त्या इमेजेस वरती अप्लाय करायला चालू करतो. म्हणून आपण काय केलो, जेवढा पण आपला ट्रेन डेटा सेट आहे ते आपण याच्याकडे पाठवणार, ह्या ट्रेन डेटा जेन कडे पाठवणार. आणि इथं टेस्ट डेटा जेन साठी एकच पॅरामीटर सेट केलंय बघा, रिस्केल वाला. आणि इथं आपण किती पॅरामीटर सेट केलेत, एक जवळपास 3 and 2 5 पॅरामीटर सेटअप केले. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपण आपला ट्रेन डेटा सेट आणि टेस्ट डेटा सेट ह्या दोन व्हेरिएबल्सना आपण पाठवणार आहे. आता पाठवायचं कसं आहे ना, ती इथं बघा, इथं बघा, हा ट्रेन जनरेटर आणि हा टेस्ट जनरेटर. आता तुम्ही म्हणा हे काय, मी तुम्हाला आधीच बोललेलं की बाबा इथून ट्रेन वाला डेटा सेट आणि टेस्ट वाला डेटा सेट दोन पॅरामीटरना पाठवायचं. बघा यांनी ट्रेनिंग वाला डेटा सेट इथं ट्रेन डेटा जेनला पाठवलाय आणि टेस्टिंग वाला डेटा सेट टेस्ट डेटा जेनला पाठवलाय. म्हणजे हे दोन पॅरामीटर कुठून आले सांगा, इथून आले, इथून आणि इथून पॅरामीटर. बरं मला सांगा इथं हा पॉईंट समजला काय, इझी आहे, खूप इझी आहे. गॉट द पॉईंट. पॅरामीटर पॅरामीटर समजले का? येस. या ग्रेट. ओके, म्हणजे आपण दोन पॅरामीटरना आपला रिस्पेक्टिव्ह ट्रेनिंग डेटा सेट आणि टेस्टिंग डेटा सेट पाठवलं. आता तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा पण ट्रेनिंग डेटा सेट पाठवणार तेव्हा आता हा मेथड आहे आपला फ्लो फ्रॉम द डायरेक्टरी. फ्लो फ्रॉम द डायरेक्टरी इज नथिंग बट यू आर टेकिंग द डेटा फ्रॉम द पर्टिक्युलर डायरेक्टरी. अँड विच डायरेक्टरी, हिअर, हिअर, दिस वन, दिस वन. ओके, आता तुम्ही म्हणा की हा डायरेक्टरीचं व्हेरिएबल आपण पास केलोय का? येस, वी आर पासिंग हिअर डेटा सेट, सी हिअर. आता हा आहे ना ट्रेन डायरेक्टरी पर्टिक्युलर तिथूनच आलेला आहे. आणि इथं पण बघा इथं टेस्ट डायरेक्टरी आले, म्हणजे आपण जे पास दिले ना तिथेच पास केलेलं आहे. ओके, आणि इथं आपण सेट केलं टार्गेट साईज. आता तुम्ही म्हणा टार्गेट साईज म्हणजे काय, हे दोन इमेजेसचे व्हेरिएबल्स पास केलं, सॉरी दोन व्हेरिएबल्सचे आपण इथं व्हॅल्यूज पास केले ना. इथं बघा हे 128 by 128. सो हे पिक्सल साईज आहे. ओके, सो डो नॉट गेट अ कन्फ्युजन हिअर. ओके, batch size set केले, you know that batch size is 32, so already we have passed here this one. Okay, and त्याच्यानंतर मग class mode is a sparse. So you guys are thinking about why should I pass the sparse? See, already you have the value multi classification. मल्टी क्लासिफिकेशन करलंय ना, बायनरी थोडीच करलं तुम्ही, मल्टी क्लासिफिकेशन करलाय. आता तुम्हाला मल्टी क्लासिफिकेशन म्हणजे काय? See, the multi-classification is nothing but you are having the multiple predictions, right? So when you are going to predict the value, see what I'm telling to you. Whenever you're going to predict the value, that time you are not having the binary prediction. You are having a multiple predictions. And there is one concept. Which concept? That we have the class mode, means your whole data set, your whole image is divided into the 0 or 1 or multiple values, right? So that's why we are having the class mode is sparse. So तुम्हाला भरपूर असे व्हेरिएबल्स मिळून जातील, इंटिजर व्हॅल्यूज मिळून जातील. ओके, आता क्वेश्चन काय, डेटा जनरेटरचं पॉइंट रिपीट करता. येस येस,
क्विकली करतोय डेटा. आता हा जो पार्ट आहे ना, इमेज डेटा जनरेटर, ऍक्च्युली तुमचा जो डेटा आहे ना, म्हणजे जो डेटा येतो त्याची आहे ना, आपण म्हणतो ना ते ब्राईटनेस, असं हे म्हणतो ना, ब्राईटनेस किंवा रोटेशन किंवा त्याचा तो जो फ्लिप, हॉरिझॉन्टल फ्लिप असेल. हॉरिझॉन्टल फ्लिप म्हणजे काय, तुमच्या मोबाईल्स मध्ये इमेजचे काय म्हणतो आपण त्याला, इमेजला आपण त्याचे प्रॉपर्टीज नसतात का, फ्लिप करणे, हॉरिझॉन्टल फ्लिप करणे, त्याची हाईट सेटअप करणे, त्याची रिसाइजिंग करणे, अजून खूप आहे त्याच्यामध्ये पॅरामीटर. तुम्ही जर इंटरनेटवरती चेक केलं ना इमेज डेटा जनरेटरचे पॅरामीटर, तर तुम्हाला खूप सारे पॅरामीटर मिळून जाते. इट डिपेंड्स अपॉन यू दॅट विच यू वॉन्ट टू ऍड देअर, राईट. सो आय एम जस्ट युझिंग 3 to 4 पॅरामीटर्स, दॅट्स इट. ओके. सो हे आपल्याला कशासाठी हेल्प करतात, की त्या इमेजला काय म्हणतात ते, रिजनरेट करा. म्हणजे आता समजा तुम्ही जर व्हर्टिकल इमेज सेटअप केला, म्हणजे आता समजा मी काय केलं की आता फॉर एक्झाम्पल, हा आता आपल्याकडे हा बॉटल आहे, ओके, स्प्राईटचा बॉटल आहे. आता स्प्राईटचा बॉटल समजा मी हॉरिझॉन्टल फोटो जर काढला, तर त्या फोटोमध्ये स्प्राईटचा बॉटल दिसेल, पण हा केवढा दिसेल माहिती आहे, छोटा दिसेल हॉरिझॉन्टल. आणि व्हर्टिकल फोटो जर काढला तर हा एवढा दिसेल, मोठा, राईट. पण आपल्या मॉडेलला थोडीच कळणार आहे की बाबा तो स्प्राईटचाच बॉटल आहे म्हणून, नाहीच कळणार ना. मग या केसमध्ये काय करतो, तो डेटा इमेज जनरेटर असतो ना, तो रिसाइज करायला चालू होतो, व्हॉट एव्हर इट मे बी. म्हणजे त्याच्यामध्ये स्प्राईट बॉटल आहे की नाही माहित नाही त्याला, त्याचं एकच काम आहे की बाबा माझ्या इमेजला मी रिसाइज करणार आहे. म्हणजे काय की बाबा 120 by 120 आणायचं आहे, स्केल रिसेट करायचंय, ते सगळं काम करायचं काम कोण करतात, हा आपला डेटा जनरेटर करतो. आय होप सो यू गॉट दिस पॉइंट, राईट. त्याच्यानंतर आपण, तुम्हाला माहितीये, दोन आपले व्हेरिएबल्स इथं आणलेले आहेत आणि आपला डेटा आपण पास करतोय, टेस्ट जनरेटर आणि ट्रेन जनरेटर. इथं बॅच साईज दिलेली आहे, टार्गेट साईज दिलेली आहे, इथं पण टार्गेट साईज, बॅच साईज दिलेली आहे. ह्या दोघांचं पण काम झालेलं आहे बघा, म्हणजे टेस्ट वाल्याचं पण काम झालं, ट्रेन वाल्याचं पण काम झालं. आता पहिला प्रश्न इथं तयार होईल तुमचा, की तुम्ही म्हणाल की ट्रेनिंग डेटा सेट आणि टेस्टिंग डेटा सेट का पाहिजे. सी, वी नो दॅट की त्या त्या सोलार पॅनलवरती स्नो आहे, तिथं डस्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे, आपण बघितल्यानंतर आयडेंटिफाय करू शकतो. पण आपल्या मॉडेलचं जर अॅक्युरेसी चेक करायचं असेल, इव्हॅल्युएशन करायचं असेल, तर तुम्ही त्या मॉडेलला कसं कळणार, गोष्टी कळणारच नाहीत ना. म्हणून लक्षात ठेवायचे की ट्रेनिंग डेटा सेट ऑलवेज यू हॅव टू मेक अ डिफरंट, आणि टेस्टिंग डेटा सेट वेगळा करायचा आहे तुम्हाला. नाहीतर काय होईल की फक्त तुम्ही एकच डेटा सेट घेऊन तुम्ही जर मॉडेलला ट्रेन कराल, तर मॉडेल काय होऊन जाईल, बायस होऊन जाईल. त्यालाच म्हणतात बाबा मॉडेल बायसिंग कॉन्सेप्ट. मग त्याला अवॉइड करायला नवीन टेक्निक्स आणा. मग मी म्हणतो की बाबा why should I go for this one, means these critical things. So create your testing case and training case. म्हणजे टेस्टिंगचा डेटा घेऊन तुम्ही टेस्ट करू शकता मॉडेलवरती की बाबा हा ह्याच्यावरती स्नो आहे, मॉडेलला विचारायचं की बाबा ह्याच्यावरती स्नो आहे की नाही. मॉडेल जर म्हटलं ना येस स्नो इज देअर, येस. पण जर मॉडेलनं म्हटलं स्नो नाही, मग समजायचं मॉडेलला हा क्वालिटी आहे. ओके. सो मला असं वाटतं की तुम्ही टेस्ट केस आणि ट्रेन केस हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये करावाच लागतो एनी हाव. तुम्ही म्हणा की सर हा कम्प्लीट डेटा सेट घेत नाही का, घेतो. कम्प्लीट डेटा सेट घेतो, 100% डेटा सेट घेतो. पण तुम्ही टेस्ट कोणाशी करणार, मॉडेल टेस्टिंग तर करायला पाहिजे ना. सो मॉडेल टेस्टिंग ही कॉन्सेप्ट जर म्हणजे तुम्हाला जर हवा असेल, टेस्टिंग इव्हॅल्युएट करायचं असेल, तर तुम्हाला आपल्या होल डेटा सेट मध्ये डिवायडेशन करावं लागणार आणि 100% करायलाच पाहिजे. ओके. सो लेट्स गो फॉर गेट द नंबर ऑफ क्लासेस. येस, ऑब्विसली देअर वी हॅव द नंबर ऑफ क्लासेस. आणि तुम्हाला माहिती सांगतो की क्लास इंडायसेस. सो म्हणजे किती क्लासेस पाहिजे इथं बघा, इथं आपल्याला किती क्लासेस पाहिजे. इथे याचा आहे ना माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे, एक मिनिट, कारण आपण पहिला व्हेरिएबल सेट केलं नंबर ऑफ क्लासेस, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यासाठी मी लेबल फाईल पण तयार करायची आहे, पण आपण सेट केलं क्लास फाईल आपण 6 करायची. ओके. आणि हा क्लास काउंट देईल पण, इथं हा काउंट देईल पण, मी चेक करतोय, रन करणार आहे. ओके. आता तुम्ही म्हणा की हे कुठून आलं, इथं बघा ट्रेन जनरेटर आहे व्हेरिएबल इथं, आणि ह्याच्या फोल्डर सेक्शन मध्ये जाऊन तो काउंट कॅल्क्युलेट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो काउंट मिळून जाईल. कोणता वाला काउंट, हा क्लास इंडायसेस वाला. हा ट्रेन जनरेटर कुठे जातो, इथं बघा, हा ट्रेन जनरेटर आहे, कोणाकडे जातो, ट्रेन डेटा जेन कडे जातो. ट्रेन डेटा जेन कडे कोण आहे, इथं बघा, ट्रेन डेटा जेन मध्ये कोण आहे, इथं बघा, हा ट्रेन डायरेक्टरी आहे. ट्रेन डायरेक्टरी मध्ये कोण आहे, हा आपला क्वालिटी सोलर वाला फोल्डर. म्हणजे तो कुठे आला, इथं बघा, इथं.
हा फॉल्टी सोलार वाला फोल्डर आहे, त्याच्यामध्ये 6 फोल्डर्स ऑलरेडी प्रेझेंट करून ठेवलेले आहेत आणि ते प्रत्येक फोल्डर आहे ना तो एक म्हणजे काय एक क्लास रिप्रेझेंट करतो. त्यामुळे आपल्याला किती आन्सर मिळणार आहे? 6च मिळणार आहे आन्सर. बघा इथं. सो ऍक्च्युली एक्झिक्युशन चालू आहे. सो याला पहिला मी थांबवतो कारण हा कंटिन्युअसली चालू आहे, नाहीतर तो एक्झिक्यूट नाही होणार. ओके, सो पुन्हा एकदा याला एक्झिक्यूट करतो मी. येस, एक्झिक्युटेड. याला मी कमेंट आउट करतो. इथं बघा आपल्याला द फाउंड 825 images belongs to 6 classes. Obviously 6 classes there, and found 60 images belongs to 6 classes. So you guys are thinking about why 60 and why 825? Because the 825 belongs to training data set and 60 belongs to testing data set. I hope so you got this point. अरे समजलं का रे? Yes, समजलं? Yes, yes or no? Yes, let me know about it. इझी आहे का रे? ओके, सो आपल्याला आता ऍट दी एंड आपल्याला एवढं तरी कळालं. आणि तुम्हाला वाटत असेल अजून मॉडेलला मी ट्रेनिंग दिलेलं नाहीये, फक्त प्री प्रोसेसिंग करतोय. ओके, त्यामुळे आपल्याला एवढे तरी कळालं की बाबा एक जवळपास 825 आपले ट्रेन डेटा सेट आहे आणि 60 आपला टेस्टिंग डेटा सेट आहे. आणि फक्त कॉमन काय चीज आहे याच्यामध्ये? 6 क्लासेस आर कॉमन. ओके, सो आपण चला मग आपण पुढे जाऊया. आता इथं चालू होती खरी कथा. इथं खरी कथा म्हणजे काय? वी हॅव टू पास अवर डेटा सेट इन टू दी मॉडेल. And this is the core, this is the heart of your whole project. If you are not understanding this point, no, then definitely तुमचं प्रोजेक्टचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे इथं फोकस करा आता. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे? चालू करूया आपण. आर यू देअर एव्हरीवन? येस, इथं कोणी मिस नका करू. ओके, आता इथं बघा मी काय केलेलं आहे, टेन्सर फ्लो इन्स्टॉल केलेला आहे. TF आहे. ओके, alias आणि त्याचे टेन्सरफ्लोचे लायब्ररी सब लायब्ररीज इम्पोर्ट केलेले आहेत. आणि आपल्याला सिक्वेन्शियल टेन्सरफ्लो म्हणजे व्हेरिएबल क्रिएट करायचं आहे. त्यामुळे आपण सिक्वेन्शियल केलेलं आहे. कन्व्होल्युशन लेअर, मॅक्स पूलिंग लेअर, फ्लॅटन लेअर, डेन्स लेअर, हे तुम्हाला माहित नाही सांगतो. हे ज्याला समजलं ना त्याला डीप लर्निंग समजलं. बघा, जर ह्याला ह्या गोष्टी जर ह्या 4-5 गोष्टी आहेत ना, हे मेजर 4-5 गोष्टी हे जर नाही समजलं ना त्याला कन्फ्युजन चालू होतं. सो ऑलवेज जस्ट अंडरस्टँड दिस पॉइंट दॅट वाय सिक्वेन्शियल, वाय कॉनो 2D, मॅक्स पूलिंग म्हणजे काय. ओके, सो चला तर मग आपण CNN मॉडेलला डिफाईन करू. पहिली गोष्ट आहे ना, सिक्वेन्शियल आपल्याला करायचं. सिक्वेन्शियल म्हणजे काय? तुम्ही म्हणता ना फॉरवर्ड प्रोपॅगेशन कॉन्सेप्ट, राईट? आपल्याला फॉरवर्ड प्रोपॅगेशन करायचं आहे ना, आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? डेटा सिक्वेन्शियल पास होणार ना आतमध्ये. त्यामुळे आपल्याला फोकस करायचं कशामध्ये? सिक्वेन्शियल डेटामध्ये. सो मी काय केलं की सिक्वेन्शियल मॉडेल तयार केला. बघा इथं हा व्हेरिएबल तयार केला मॉडेल नावाचा. ओके, सो या व्हेरिएबलला आपल्याला डेटा पास करायचा. सो आता तर हा एका फोल्डर मध्ये म्हणजे एका याच्यामध्ये इथं बघा काय केलं आपण, व्हेरिएबल डिक्लेरेशन आपण डिफरंट पद्धतीने पण करू शकतो बरं का, डिफरंट टाइप्सने पण करू शकतो. तुम्हाला एक मी कॉन्सेप्ट दाखवतो, सो तुम्हाला थोडस अजून क्लॅरिटी येऊन जाईल. ओके, कदाचित मी आधी पण थोडासा डिफरंट कोड केलेला आहे का जरा चेक करतो. हा, इथं बघा, इथं बघा, याच्यातून थोडस अजून क्लॅरिटी येऊन जाईल. इथं मी तर मॉडेल क्रिएशन करणार आहे आणि हा आपला ओल्ड कोड आहे. ओके, हा मी थोडासा न्यू केलेला आहे, याच्यामध्ये रिड्युसेबल कॉन्सेप्ट आहे. हा आपला ओल्ड कोड आहे. इथं मी काय केलं की tf.keras.model. सिक्वेन्शियल इथं काय केलेलं आहे आपण डायरेक्टली सिक्वेन्शियल घेतलेलं आहे आणि त्याचं व्हेरिएबल क्रिएट केलं. इथं पण तसंच आहे, फक्त काय त्याला एक जर्नी दिलेली आहे. TF कडून आलायच बाबा, केरास कडून आलायच आणि मॉडेल्स आहेत तू आणि सिक्वेन्शियल त्याचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं. ओके, पण आता बघा इथं काय करायचं आपल्याला, मॉडेल डॉट ऍड tf.keras.layers. why layers is there? Because this is your first layer. आता तुम्ही जर ऑब्झर्व केला तर काही जणांना जर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क जर माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो की artificial neural network it is an collections of neurons. It is an network, an interconnected network that helps you to process the data, right? That helps you to process the data into the neural network form, right?
आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कचा एक काय म्हणतात ऍडव्हान्टेज काय आहे की यू कॅन क्रिएट युअर कस्टम प्रोसेस विथ द मशीन लर्निंग यू कॅनॉट डू. Difference between the machine learning and deep learning is in the best example is in machine learning you cannot do the customization in your algorithm, but in a deep learning you can able to do the customization. Means you can increase the layers, you can decrease the layers, you can means you can pass the different filter size, you can pass the different neural size, neuron count size also different, right? So मला असं वाटतं की हा जो पॉइंट मी आता सांगतोय तो खूप इम्पॉर्टंट आहे. चला तर मग पुढे जाऊया. एक लक्षात ठेवा की कधी पण जेव्हा तुम्ही CNN वर्कआउट करत असता, बघा मी शब्द काय वापरतोय सगळ्यांच्यासाठी बरं का, आता जो पॉइंट सांगतो मी सगळ्यांसाठी. जेव्हा पण लक्षात ठेवा मी CNN वर्कआउट करत असतो, CNN मध्ये आहे ना पहिला जो लेअर आहे ना त्याच्यामध्ये 2 पॅटर्न्स असतात, म्हणजे 2 कॉन्सेप्ट असतात. एक असतो कन्व्होल्युशनल 2D लेअर आणि दुसरा असतो मॅक्स पूलिंग लेअर. बघा पहिल्या लेअर मध्ये कन्व्होल्युशनल 2D लेअर अँड सेकंड वन इज अन मॅक्स पूलिंग लेअर. ओके, या दोघांचं काम काय, फीचर एक्सट्रॅक्शन करायचं. या दोघांचं काम फीचर एक्सट्रॅक्शन करायचं आणि पास करायचं दुसऱ्या लेअरला. आता एक लक्षात ठेवा की कन्व्होल्युशनल 2D लेअर आणि मॅक्स पूलिंग लेअर हे रिपीटेड असू शकतात. म्हणजे कॉन्व्हो 2D लेअर प्लस मॅक्स पूलिंग लेअर, अजून एक लेअर घेतला समजा कॉन्व्हो 2D लेअर मॅक्स पूलिंग लेअर, कॉन्व्हो 2D लेअर मॅक्स पूलिंग लेअर, म्हणजे तुम्ही मल्टिपल लेअर सेटअप करू शकता ह्या दोघांचे. समजलं का नाही रे? येस ऑर नो? जस्ट लेट मी नो यू आर गेटिंग दिस पॉइंट ऑर नॉट. येस? आता तुम्ही म्हणा की सर समजा मल्टिपल केल्याचा फायदा काय, म्हणजे ऍडव्हान्टेज काय आणि डिसएडव्हान्टेज आहे. सी इफ आय क्रिएट अ मल्टिपल लेयर्स, म्हणजे आता समजा इथं मी पुन्हा एकदा दाखवतो बघा. इथं बघा मी काय केलेलं आहे, मी मॉडेल क्रिएट केलं. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, आपण असं करत होतो ना. इथं बघा मी इथे छोटासा कोड करतो क्विकली, माहिती आहे. फ्रॉम येस के लर्न डॉट लिनियर अंडरस्कोर मॉडेल इम्पोर्ट लॉजिस्टिक. बरोबर आहे ना? दिस इज करेक्ट. असा लॉजिस्टिक रिग्रेशनचा ऑब्जेक्ट करायचो. L1 इज इक्वल्स टू सेम लॉजिस्टिक रिग्रेशन असं आपण करायचो. आणि मग L1 डॉट आपण काय करायचो, फिट करायचं आणि याच्यामध्ये एक स्ट्रेन कॉमा वाय अंडरस्कोर ट्रेन असं करायचो. बरोबर आहे ना? हे मशीन लर्निंग मधला कोड आहे. आपल्याला जर ट्रेन करायचं असेल तर मला सांगा, जर मी एक्सट्रेन आणि वाय ट्रेन म्हणजे कोण, तुमचे वरचे 2 व्हेरिएबल्स वगैरे टेस्ट हे ना, हे टेस्ट सेट आणि वरचा ना ट्रेन सेट, हा 2 पार्ट आहेत ते एक्सट्रेन वाय ट्रेन. पण फक्त लॉजिस्टिक रिग्रेशन ऍड केल्यामुळे मशीन लर्निंगचं काम होतं. मशीन लर्निंग तिथं संपत होता. पण डीप लर्निंग मध्ये हे चालत नाही. तो म्हणतो की फक्त तू लॉजिस्टिक रिग्रेशन केल्यावर माझं काम होत नाही. तो म्हणतो की मल्टिपल प्रोसेस करतो, मला डिफरन्शिएट करून दाखव. मग या केसमध्ये मी काय करणार बघा. आता मी याला जरा कमेंट करतो. ओके, मी याला कमेंट करतो आणि इथं जातो. इथं काय म्हणतो की तू एकदा का व्हेरिएबल डिक्लेअर केलास, म्हणजे मॉडेल नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर केलास, तू त्या मॉडेलला, त्या व्हेरिएबलला मल्टिपल लेयर्स मधून पास करू शकतो. मग पहिला लेअर कोणता आहे, हा आपला कोणता कॉन्व्हो 2D लेअर. आणि त्या कॉन्व्हो 2D बरोबरच अजून एक लेअर होतो, तो म्हणजे कोणता मॅक्स पूलिंग लेअर. ओके, त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक पीपीटी शेअर करेन, त्याच्यामधून तुम्हाला अजून डीपर कळून जाईल की कॉन्व्हो 2Dचं वर्क काय आहे आणि मॅक्स पूलिंगचं वर्क काय. पण एक लक्षात ठेवा, ह्या दोघांचं पण काम एकच आहे की डेटा एक्सट्रॅक्शन, फीचर एक्सट्रॅक्शन करणे. आता फीचर एक्सट्रॅक्शन म्हणजे काय, आता समजा बघा मी आता फीचर एक्सट्रॅक्शन बद्दल क्विकली एक पॉइंट सांगतोय. समजा आता माझा फोटो, तुम्ही फोटो काढला, मल्टिपल 1000 फोटो आहेत माझे, आणि माझे 1000 फोटो मी डीप लर्निंग मध्ये CNN मध्ये पास करतोय. पण या केसमध्ये नुसतंच पास करणार आहे ना, माझे फीचर्स फेच करायला पाहिजे ना. म्हणजे समजा माझे चिक्स असतील, नोज असेल, लिप्स असेल, समजा इयर्स असतील, राईट, आईज असतील. मग सगळ्या फीचर्सना तो काय करेल की पर्टिक्युलर फेच करायला चालू करेल.
जो त्याला इम्पॉर्टंट फीचर वाटतो ना तो त्याला फेच करायला चालू करतो. आणि फेच करणे म्हणजे काय, ही इज गोइंग टू कन्वर्ट युअर image based data into the numerical platform, means numerical values, right? So now you guys are thinking about who will convert your values in a numeric, means who will convert your features into numeric. पहिला आपण कोणता इम्पोर्ट केलाय, numpy केलाय ना. So always just keep in mind that तुमचा numpy आहे ना, आपल्याला अभ्यास करताना खूप असं वाटतं अरे numpy आहे खूप इझी आहे. हा इझी आहे, बट त्याचा जो सगळ्यात मोठा यूज आहे ना तो कॉम्प्युटर विजन मध्ये केलेला आहे, म्हणजे या डीप लर्निंग कॉन्सेप्ट मध्ये केलेला आहे. ओके, सो त्यांनी काय केलेलं आहे, तुमचा जो फीचर आहे ना हा कन्व्हर्जन करण्याचं काम कोण करतं, एनपी करतो, म्हणजे numpy करतो. ओके, सो मला असं असं वाटतं की तुम्हाला थोडंसं आयडिया आले असेल. मग काय होतं की जेव्हा तुम्ही तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही कशामध्ये पास करता, सीएनएनच्या मॉडेलमध्ये पास करता. पहिल्यांदा पास केल्यानंतर त्याला पहिला कोण सापडतो माहितीये, पहिला कोण मिळतो त्याला, बघा मी काय सांगतो. तुम्हाला त्याच्या तुमच्या पुढे आहे ना मी कोड पण दाखवतो, एकच मिनिट. साइड बाय साइड कोड असला तर तुम्हाला इझी जाईल. दिसतो. येस. ओके, आता कोड तुम्हाला दिसत असेल, बरोबर आहे. मी आता व्हेरिएबल डिक्लेअर केलो आणि जेव्हा पण तुम्हाला इमेजचा एक डेटा मिळतो आणि तुम्ही काय करता, सीएनएनच्या मॉडेलमध्ये पास करायचा बरोबर. एकदा का पास केला, पहिला त्याला मिळतो कॉनो 2D लेअर. कॉनो 2D लेअर हा जो पार्ट आहे ना हा काय करतो की त्याचे तुमचा आरजीबी मध्ये डेटा आहे की ब्लॅक अँड व्हाईट डेटा. आरजीबी म्हणजे काय, कलर डेटा. ब्लॅक अँड व्हाईट डेटा म्हणजे काय, तो बायनरी क्लासिफिकेशन मध्ये जातो, 0 आणि 1 मध्ये जातो. मी इथं बघा, जर तुमचा ब्लॅक अँड व्हाईट डेटा असेल तर कर्नल साईज त्याची चेंज होते, आणि कलर असेल तर कर्नल साईज त्याची सेम म्हणजे 3 राहते. 3 का, RGB, 3 चॅनल्स. ओके, जीबी. सो फिल्टर साईज म्हणजे तुमच्या त्या पॅनल मधून म्हणजे तुमच्या इमेज मधून जी फीचर एक्सट्रॅक्ट करायचे आहेत त्या फिल्टरची जी साईज आहे ना 32x32 असते, म्हणजे तो तुमचा फीचर एक्सट्रॅक्शन वाला पार्ट झाला. म्हणजे कोण करतो, हा पहिलाच लेअर करतो. ओके, त्याच्यानंतर आहे ना ऍक्टिव्हेशन फंक्शन, रेलो ऍक्टिव्हेशन फंक्शन. सो यू गाइस आर थिंकिंग अबाउट, सो व्हॉट इज ऍक्टिव्हेशन फंक्शन. सी, ऍक्टिव्हेशन फंक्शन्स आर नथिंग बट मॅथमॅटिकल फंक्शन्स. ओके, मॅथमॅटिकल अप्रोचेस. म्हणजे समजा तुम्हाला तुमचा जो डेटा आहे, तुम्ही जसं लॉजिस्टिक रिग्रेशन मध्ये पास करता, केएनएन मध्ये पास करता, मशीन लर्निंगच्या अल्गोरिदम मध्ये पास करता ना. मशीन लर्निंग मधला एक अल्गोरिदम म्हणजे ऍक्टिव्हेशन फंक्शन असं समजा तुम्ही. ओके, तुम्ही म्हणता ना की सर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द डीप लर्निंग अँड मशीन लर्निंग. सी, मशीन लर्निंग हा इंडिव्हिज्युअली एक अल्गोरिदम वरती करिअरला म्हणजे तुमच्या प्रोजेक्टला डिप्लॉय करायला चालू करतो. पण पण डीप लर्निंग आहे ना हा एका लेअर मध्ये एक अल्गोरिदम सेट करण्याचे पॉवर असते त्याच्यामध्ये. म्हणजे आता जो कॉनो 2D लेअर आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेशन फंक्शन जो आहे ना तो एक प्रकारे मॅथमॅटिकल ऑपरेशनच आहे. सो त्यामुळे लक्षात ठेवा की ऍक्टिव्हेशन फंक्शन इज इक्वल्स टू रेलो. रेलो ऍक्टिव्हेशन फंक्शन हेल्प्स यू टू reduce the negative neurons. See what I'm telling to you, radio activation function helps you to reduce the negative neurons. आता तुम्ही म्हणणार की निगेटिव्ह न्यूरॉन्स म्हणजे काय. आता मला सांगा, तुम्ही डेटा काय इमेज आला की इमेज डायरेक्ट डिजिटल व्हॅल्यू पासून पास करणार आहे का ना, तुम्ही त्याला काय करणार, कन्वर्ट करणार ना. तुमचे फिल्टरवाले हे फिल्टर 32 कर्नल साईज 3 हे ते लोक काय करतात माहितीये का, त्याची व्हॅल्यू आहे ना कन्वर्ट करतात न्यूमेरिकल मध्ये म्हणजे नंपाय मध्ये. आणि ती नंपायची व्हॅल्यू समजा काही निगेटिव्ह येते काही पॉझिटिव्ह येते. समजा त्या रेल्वे ऍक्टिव्हेशन फंक्शनला समजा सडनली जर त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू वाला कोणताही न्यूरॉन भेटला तर त्याला रिड्यूस करायचं. ओके, सो मला असं वाटतं की रेल्वे ऍक्टिव्हेशन फंक्शन इज अ बेस्ट फॉर एनी प्रोजेक्ट. आता क्वेश्चन आलेला की बाबा दुसरा ऍक्टिव्हेशन फंक्शन युज करू शकतो का. सी, दुसरा ऍक्टिव्हेशन फंक्शन्स आहेत आपल्याकडे, खूप आहेत. म्हणजे हायपरबोलिक टेंजंट टॅन एच आहे, किंवा अजून एक आहे बघा तो कोणता तो रेल्वे ऍक्टिव्हेशन फंक्शन, हायपरबोलिक टेंजंट फंक्शन, आणि परत सॉफ्ट मॅक्स आहे, आणि परत लॉजिक फंक्शन आहे. राईट, मग मला असं वाटतं की तुम्ही समजा लॉजिक फंक्शन म्हणजे काय हे पण म्हणजे बाकीच्या ऍक्टिव्हेशन फंक्शन काय करतात ह्याचं पहिला नोटीस करून घ्या. कारण लॉजिक फंक्शन, सिग्मॉइड फंक्शन, सॉफ्टमॅक्स फंक्शन हे ते काय माहितीये का,
ते प्रोबॅबिलिटी वरती जातात. हायपरबोलिक टेंजंट फंक्शन हा निगेटिव्ह मध्ये पण निगेटिव्ह, म्हणजे ते आपण म्हणतो ना की वाय बार एक्स बार, म्हणजे ह्याच्यामध्ये पण खेळतो. पण आपल्याला अशामध्ये जायचं नाहीये. तुम्ही जर रूल बुक मध्ये रूल काढून रेफरन्स बुक मध्ये जर बघितला तर तुम्हाला मोस्ट ऑफ दी रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला रेफरन्स असं मिळेल की बाबा hidden layers and input layers should use the ReLU activation function. समजलं काय? Yes or no? Are you getting my point? Yes. ओके, ग्रेट. आता आपल्याला आपलं एक काम झालेलं आहे की बाबा आपण आता आपण रेल्वे ऍक्टिव्हेशन फंक्शन कडे गेलो, मग आपल्याकडे अजून एक डेटा येणार आणि आपण कशामध्ये पास करणार? मॅक्सफुल 2D लेअर. सी गाईज, मॅक्सफुल 2D लेअर हा तुमच्या फिल्टर वरती काम करतो. फिल्टर म्हणजे 32x32 आहे ना, ज्याच्यामध्ये फिल्टर मध्ये जो डेटा आपल्याला येणार आहे ओपन बॉक्स मध्ये 32x32 मध्ये, त्याच्यामध्ये आहे ना हा मॅक्स पुलिंगचं खरं काम चालू होतं. म्हणजे फिल्टर केलेल्या फिल्टर मध्ये पण हा काय करतो की फीचर्स आहेत ना एक्स्ट्रॅक्ट करायला चालू करतो. मग समजा आपल्याकडे एक विंडो आहे आणि मॅक्स पोलिंग स्वतःचा एक विंडो तयार करतो, म्हणजे फुल साईज तयार करतो आणि स्ट्राईक. आता बघा फुल साईज म्हणजे काय? इफ सपोज यू आर पासिंग द फुल साईज इक्वल्स टू 2, देन ही इज क्रिएटिंग युअर 2x2 विंडो टू फेच द फीचर्स. म्हणजे हा छोटासा एक 2x2 चा विंडो तयार करतो. आता तुम्हाला सर 2च का करायचं? मी म्हणेन की तुम्ही 3x3 पण केला तरी चालतं. ओके, 3x3 चा विंडो म्हणजे काय? तो काय करतो? 3x3 चा जो विंडो त्या फिल्टर साईज वरती जाऊन थांबतो आणि तो चेक करायला चालू करतो, बाबा ह्याच्यामध्ये फीचर्स आहेत ह्याच्यात. आता त्याचा कॅल्क्युलेशन वाला जो पार्ट आहे तो डिफरंट आहे, पण मी असं म्हणेन की तुम्ही कॉन्सेप्ट तरी समजून घ्या की तो फीचर एक्स्ट्रॅक्ट करायचं काम. आता दुसरा पॉईंट, जसं आपण फिल्टर फुल साईज आपण म्हटलो, सो आता लक्षात ठेवा, तुम्ही म्हणा स्ट्राईड म्हणजे काय? सी, स्ट्राईडची व्हॅल्यू 1 पण असू शकते, 2 असू शकते, 3 पण असू शकते. आता तुम्ही म्हणा की ह्याचा अर्थ काय? आता समजा तुम्ही फुल साईज तयार केला, म्हणजे फुल साईज विंडो तयार केला, 2x2 चा एक बॉक्स तयार केला. ओके, हा बॉक्स तुम्ही काय करणार आहे? हा बॉक्स तुम्ही त्या ह्याच्यावरती म्हणजे फिल्टर साईज 32x32 मध्ये तुम्ही सेटअप करणार आणि तिथून फीचर एक्स्ट्रॅक्ट करायला चालू करा. मग मला सांगा, तो मूव्ह तर करायला पाहिजे. म्हणजे 2x2 चे विंडो तुमचा मूव्ह केल्याशिवाय तर तुम्ही हे कसं करणार? म्हणजे काय म्हणतात ते, तुम्ही फीचर एक्स्ट्रॅक्ट कसं करणार? मग लक्षात ठेवा, स्ट्राईड म्हणजे काय की स्टेजेस, म्हणजे एकदा फीचर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये जायला पाहिजे की नको, तिसऱ्या स्टेजमध्ये जायला पाहिजे की नको, चौथ्या स्टेजमध्ये जायला पाहिजे. मग तो स्ट्राईड वाला फंडा आहे ना, स्ट्राईड इज इक्वल्स टू 1 म्हटला तर तो एक घर पुढे जाणार, स्ट्राईड इज इक्वल्स टू 2 म्हटला तर 2 घरे पुढे जाणार. म्हणजे डायरेक्ट एकदा फीचर एक्स्ट्रॅक्ट केला 2 स्टेप पुढे, 2 स्टेप पुढे. जर मी स्ट्राईड इज इक्वल्स टू 1 म्हटलं तर एक एक स्टेज घेऊन तो पुढे जाणार. आता लक्षात आलं असेल तुम्हाला अर्थ काय? येस ऑर नो? येस, आर यू गेटिंग माय पॉइंट एव्हरीवन? इट्स व्हेरी इझी नो. अरे हे खूप इझी आहे. तुम्ही ना, तुम्हाला एकदा एक्झाम समजलं ना की तुम्हाला असं वाटेल की यार हे काय म्हणतात ते, हे आधी का समजलं नाही तुम्हाला? राईट. तुम्ही थोडस आधी जर म्हणजे जर माइंड स्पेंड केलं नाही याच्यावरती, खूप भयानक आहे, खूप इझी. ओके, चला तर अजून पुढे जाऊया. म्हणजे समजा आता लक्षात ठेवा की आपला जो रॉ डेटा आहे, आपण जे प्री प्रोसेसिंग करून जो आपला डेटा आणलेला आहे, तो आपण कशामध्ये पास केलं? कॉन्व्होल्युशन 2D लेअर आणि मॅक्स पुलिंग लेअर मध्ये पास करू. आता लक्षात ठेवा, मगाशी मी म्हणत होते की इज इट पॉसिबल टू क्रिएट अ मल्टिपल कॉन्व 2D मॅक्स पुलिंग लेअर? मल्टिपल लेयर्स आपण ह्या दोघांचे तयार करू शकतो. येस, वी कॅन एबल टू क्रिएट मल्टिपल लेयर्स ऑफ कॉन्व्होल्युटेड लेयर अँड मॅक्स पुलिंग लेयर. सो नाउ द क्वेश्चन इज राइजेस हियर. किती करायला पाहिजेत आणि याचा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज? सी, मी असं म्हणेन की तुम्ही एक जरी लेअर ठेवला, कॉन्व्होल्युटेड आणि मॅक्स पुलिंगचा एक जरी लेअर ठेवला तरी सुद्धा तुमचं काम चांगलं होतं. हा, पण तुमच्या इव्हॅल्युएशन मध्ये तुमचं मॉडेल किती अॅक्युरेसी द्यायला हे मॅटर करतो. म्हणजे मॉडेल तुमचा, आता मला सांगा, तुम्ही मॉडेलचं टेस्टिंग कधी करणार? मॉडेल्सच्या वरती ट्रस्ट कधी ठेवणार? जेव्हा तुमचं मॉडेल प्रॉपर अँसर देत असेल तेव्हा. मग तुम्हाला तुमचा R&D असा एवढा स्ट्रॉंग पाहिजे की मी कॉन्व्होल्युटेड मॅक्स पुलिंग लेअरचा एक सेटअप केलाय की मल्टिपल सेटअप. एक सेटअप केल्यानंतर माझं प्रेडिक्शन किती चांगलं देतं
आणि मल्टिपल सेटअप म्हणजे मोर दॅन 2 लेयर्स अँड मॅक्स पुलिंग लेअर्स जर मी युज केलं तर काय होईल, हे तुमच्या पर्सनली R&D चा पार्ट आहे. कारण एक लक्षात ठेवा, मी जे प्रोजेक्ट करतो आणि मी जे डेटा सेट वापरलेला आहे आणि माझ्या फिल्टर साईज मध्ये आणि माझ्या ऍक्टिव्हेशन हे आपला जो याचा पार्ट आहे काय बघा इथं, एक मिनिट दाखवा इथं एपॉच. माझ्या एपॉच साईज मध्ये जर चेंजेस असतील आणि माझा चांगला अॅक्युरसी देत असेल, कदाचित याची गॅरंटी नाही की तुमच्यात पण तो अॅक्युरसी चांगल्या पद्धतीने देईल. माझ्यात जर समजा एक 50% देत असेल, कदाचित तुमच्यात तो 56 देईल, कदाचित दुसऱ्याच्यात तो 42 पर्यंत येईल. कारण का, कारण अॅक्युरसी चेंज होत राहते. तुमचा पोल साईज चेंज झाला, तुमचा ऍक्टिव्हेशन फंक्शन चेंज झाला तर अॅक्युरसी चेंज होणार. म्हणून लक्षात ठेवा की एकदा जर तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली तर तुम्हाला काय करावं लागेल, R&D सेक्शन बसून R&D करावं लागेल, चेक करावं लागेल काय चाललेलं आहे, आपण डेटा किती काउंट पास केलेला आहे. सरांनी आता समजा सरांनी आता समजा 800 डेटा पास केला, 800 ऑब्झर्वेशन पास केलेत, तुम्ही समजा 500 पास केला तर अॅक्युरसी काय येईल. ह्याच्यामुळे फायदा काय होतो माहितीये का, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलायला इझी जातं. म्हणजे इंटरव्ह्यूवरला म्हटलं की म्हणजे तुम्हाला म्हणतात ना की बाबा एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट, मग तुम्हाला सांगता येते की बाबा सर इन द ट्रेन केस आय हॅव द 825 इमेजेस, इन टेस्ट केसेस आय हॅव 60 इमेजेस. म्हणजे याच्यानं काय होतं, ट्रस्ट बिल्ड होतो. हा बाबा ह्याला इमेजचा काउंट माहितीये म्हटल्यानंतर हा याला प्रोजेक्ट मध्ये आयडिया आहे. सो लक्षात ठेवा मी काय बोललेलं. ओके, सो चला तर बाबा लेअर 1 झालेला आहे, लेअर 2 मध्ये पण सेटअप केलेला आहे. सो आता मी करंट आपल्या ओल्ड कोडकडे जाऊया आपण इथं, कारण हे तुम्हाला सिम्प्लिफाय करण्यासाठी मी दाखवलेलं. इथं आलो मी, इथं पण तेच केलंय बघा. इथं बघा हा पहिला लेअर आणि मॅक्स पोलिंग लेअर आहे. इथं बघा 2,2 केलेला आहे. तुम्ही म्हणलं सर 2,2 म्हणजे काय, आता मला लक्षात आलं असेल तुम्हाला. साईज आणि काय, साईज आणि काय रे विसरला काय, मॅक्स पोलिंग साईज 2,2. व्हॉट इज दॅट, फर्स्ट वन इज एन full size, second one is an what, stride, is it correct? Yes, विसरला काय, इथं बघा. येस येस, स्ट्राइड, इथं बघा स्ट्राइड इज इक्वल्स टू. सो इथं फक्त पॅरामीटर दिलेलं व्हॅल्यू. ओके, इथं बघा कोडी दिलेलं आहे 2/2 पुन्हा, आणि तुम्ही इथून काढला तरी चालेल, इट डझंट मॅटर, मीन्स इट्स नॉट नेसेसरी टू पास देअर व्हॅल्यूज. ओके, आणि फ्लॅटन केलंय. आता आहे ना इथं इथं एक्सपिरियन्स माणसाला पण क्वेश्चन विचारतात. ओके, लक्षात ठेवा इथं तुम्हाला आहे ना एक्सपिरियन्स माणसाला सुद्धा क्वेश्चन विचारतात कोणते, की बाबा फ्लॅटन का पास केलं. सी ऑलवेज कीप इन माइंड दॅट फ्लॅटन हेल्प्स यू टू रिसाइज द डेटा. रिसाइज पण म्हणत नाही मी, शब्द कोणता वापरेल माहितीये का, आपण हा वापरतो की रे ह्याच्यामध्ये नंपाय मधला तो व्हॅल्यू वर्ड कोणता, तो फंक्शन रिसाइज करायचा, डायमेन्शन चेंज करण्याचा कॉन्सेप्ट कोणता, तो रिशेप. रिशेप, येस येस, राईट. सो द फ्लॅटन, येस ओंकार, द फ्लॅटन इज नथिंग बट व्हॉट, रिशेपिंग. Reshaping is nothing but what, you are changing the dimension. Okay, so you guys are thinking about it, so why should I go for the changing the dimension? See, तुम्ही तुमच्या फिल्टर साईज 32 केलेला आहे, फिल्टर साईज वेगळे वेगळे असणार आहे. मग आता विचार करा, तुम्ही पुढे जाऊन CNN मधला डेटा पुढे जाऊन कोणाकडे जातो रे, कोणाकडे जातो, ANN कडे जातो, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क कडे जातो. आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कला डेटा मल्टीडायमेन्शनल समजत नाही, त्याला फक्त सिक्वेन्शियल 1 डायमेन्शनल डेटाच फक्त समजतो. ओके, त्यामुळे यस शिवराज 1 डायमेन्शनल समजतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं की CNN जेव्हा आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कला डेटा देतो तेव्हा त्याला पहिला काय करावं लागतं, फ्लॅटन करावं लागतो, रिशेप करावं लागतो, डायमेन्शन चेंज करावं लागतो 1D मध्ये. ओके, आणि त्यामुळे फ्लॅटनचा यूज कशासाठी होतो, डायमेन्शन चेंजेस साठी. यू आर कन्वर्टिंग युअर व्हॅल्यूज इनटू 1D एरे. ओके, आणि एकदा का 1D मध्ये कन्वर्ट झाला की मला सांगा पुढे कोण आहे, डेन्स. हु इज अ डेन्स, दिस इज युअर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. ज्यानं आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क केलाय त्याला CNN समजायला वेळ लागणार नाही. ओके, डायरेक्ट जर तुम्ही आर्टिफिशियल डीप कन्व्होल्युशनल न्यूरल नेटवर्क मध्ये एंट्री करत असाल तर तुम्हाला कन्फ्युजन होईल, अरे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणजे काय. ओके, सो फर्स्ट ANN then CNN. ओके, ऑलवेज कीप इन माइंड दॅट वन. सो नाउ गाईज जस्ट नाउ आता तुम्हाला सांगू काय, आता इथून पुढे आहे ना फक्त आता ते काय म्हणतात ना,
एक प्रोसेस आहे, फक्त एक शॉर्ट प्रोसेस आहे. इथं बघा डेन्स आपण न्यूरॉन काउंट दिलेलं आहे 64, ऍक्टिव्हेशन फंक्शन रेलू दिलेलं आहे. आणि तुम्ही म्हणा की सर ऑलवेज यू आर युझिंग द रेलू. सी गाईज, आय ऑलरेडी टोल्ड यू, whenever there is an input layer or hidden layer, you should use ReLU activation function. So guys, still I'm not you know what, I'm not ended my process. This is my second last process, means ReLU. Last process कोण आहे बघा, सॉफ्टमॅक्स आहे. तुम्हाला सॉफ्टमॅक्स का, आपल्याला बायनरी क्लासिफिकेशन करायचंय का मल्टी क्लासिफिकेशन करायचंय? मल्टी क्लासिफिकेशन करायचं, म्हणून आपण सॉफ्टमॅक्सचा यूज केला. जर बायनरी क्लासिफिकेशन असतं तर तुमच्याकडे कोण असतं, सिग्मॉइड फंक्शन असतं, बरोबर आहे. डेन्स फंक्शन काय काम करतं? अरे डेन्स फंक्शन इज नथिंग बट युअर न्यूरॉनचा जो, हे लक्षात ठेवा तुम्हाला, कारण मी तुम्हाला थोडंसं दाखवतोच. ओके, CNN आर्किटेक्चर इमेज सगळ्यात बेस्ट दिसते का रे? तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, बेस्ट आहे. ओके, इथं बघा आपण कन्व्हर्शन 2D लेअर मध्ये गेलो, पुलिंग लेअर मध्ये गेलो, आणि या पुलिंगच्या आणि या फुल्ली कनेक्टेडच्या मध्ये कोण असतो रे? फ्लॅटन असतो. फ्लॅटन तुमचा जो डेटा आहे, मल्टी लेअर वाला डेटा आहे ना, तो 1D मध्ये आणून करतो. आणि फुल्ली कनेक्टेड लेअर म्हणजे काय, तुमचं डेन्स लेअर. ओके, सो डेन्स लेअर हा असा असतो तुमचा, हा न्यूरॉन्स आहे सगळं. ओके, आणि एक लक्षात ठेवा, डेन्स म्हणजे काय रे, जर तुम्ही जर इंडिव्हिज्युअली जर डेन्सचा अर्थ करा, डेन्स म्हणजे एकदम जाड, मल्टिपल, एकदम असे कंजेस्टेड एरिया असं म्हणू शकता, डेन्स एरिया. ओके, वर्दळीचा एरिया असं म्हणू शकता, बरोबर आहे का रे? वर्ड माझं बरोबर आहे, मी सांगितलं तुम्हाला. ओके, सो जो डेन्स लेअर मध्ये गेल्यानंतर इथं बघा, ह्या जर लेअर मध्ये गेला ना तुम्ही, हा फुल्ली कनेक्ट डेन्स लेअर, आणि दुसरा डेन्स लेअर म्हणजे आउटपुट लेअर. आता समजा तुमचं जर डेटा, तुमचं जर प्रिडिक्शन मल्टी क्लासिफिकेशन असेल, सी व्हॉट आय एम टेलिंग यू, इफ युअर प्रिडिक्शन इज अ मल्टी क्लासिफिकेशन, डेफिनेटली you have to use a softmax. If you are a binary classification, then you should use the sigmoid activation function. Okay, do not forget this one. So let's go for the code again. Okay, I'll go here. See guys, I'm using dense number of classes. You know that number of how many, what is the count of that number of classes? See here we have the number of classes count is here. This is your number of classes. So कुठून आलं रे हे सगळं? या 6 क्लासेस मधून, आपल्या डेटाबेस मधून काढलेलं आहे. आपण स्वतः दिलं नाही बरं का, त्याला डेटाबेस मधून तो काउंट करून आणलेला आहे. समजा अजून एक फोल्डर जास्त असताना तिथं 7 आले असते. ओके, सो फोल्डर पण करताना प्रॉपर आणले पाहिजे तुम्ही. ओके, चला आता लक्षात आलं असेल तुम्हाला इच अँड एव्हरी इथपर्यंत पॉईंट मी सगळे सांगितले. चला तर समराईज करूया थोड्याशा पॉईंट ना. समराईज म्हणजे काय की मॉडेल कंपाईल आहे, हा लास्ट आहे. आता इथपर्यंत तुम्ही काय केलेलं आहे, इथपर्यंत तुम्ही न्यूरल नेटवर्क सेटअप केलेला आहे, म्हणजे कन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क सेटअप केलेलं आहे. लास्टचं काम आता काय, एन्व्हायरमेंट सेटअप करणं. एन्व्हायरमेंट सेटअप करणे म्हणजे काय, आता बघा पहिली गोष्ट आहे की बाबा कंपाईल करायचं, ऑप्टिमायझर कोणता युज करायचा. सो ऑप्टिमायझर्स आर नथिंग बट युअर इट्स काइंड ऑफ प्रोसेस, म्हणजे त्या लेअरला कोणत्या वेनी अप्रोच द्यायचा आहे. म्हणजे ते म्हणतात ना, पाऊस पडण्यासाठी एक एन्व्हायरमेंट तयार व्हायला पाहिजे, एक सेटअप तयार व्हायला लागतो. ह्युमिडिटीची साईज, ह्युमिडिटी किती पाहिजे, विंड स्पीड किती पाहिजे, किंवा टेम्परेचर किती पाहिजे, हे पाऊस पडण्यासाठी त्याचं एक सेटअप असतं ना. मग ऍडम म्हणजे ऑप्टिमायझर इज काइंड ऑफ कॉन्सेप्ट दॅट हेल्प्स यू टू गेट दी ऑप्टिमाइज्ड आन्सर. ओके, सो ऍडम आहे, स्टोकॅस्टिक ग्रेडियंट डिसेंट आहे, ग्रेडियंट डिसेंट आहे, मिनी बॅच ग्रेडियंट डिसेंट आहे, असे ऑप्टिमायझर्स आहेत. मी म्हणेन की ऍडम यूज करा, बेस्ट होऊन जाईल. कारण तुम्हाला ऍट दी एंड यू आर गेटिंग द आउटपुट नो, यू आर एक्सपेक्टिंग द आउटपुट्स नो. सो तुमच्या अॅक्युरेसीशी मतलब आहे, आणि मला असं वाटतं ऍडम हेल्प्स यू. ओके, लॉस फंक्शन आहे स्पार्स कॅटेगरिकल क्रॉस एंट्रोपी. सी sparse category cross entropy helps you to work on the multi classification, because your problem statement lies between the multi classification problem statement. That's why you are using the sparse categorical cross entropy. If suppose your problem statement based on the binary classification, then definitely you should use binary cross entropy method for the loss function.
This is your loss function, and this is last one is an matrix. Matrix is nothing but model evaluation. This is you are checking the accuracy of your model. Got the point, everyone? Yes or no? Yes or no? I hope so. You're getting these points. It's very easy, right, guys? Now, let's go for the last point now. Last point means this one, the model dot fit. See, आता मला सांगा की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करून हे सगळं आपण काय केलं माहिती आहे इथपर्यंत. एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण डिसाईड केलो की माझ्याकडे डेटा आल्यानंतर तो कसा बिहेव करायला पाहिजे. आता तुम्ही म्हणा की इथं मॉडेल डॉट फिट म्हणजे आधी पण आपण मॉडेल डॉट फिट कुठेतरी बघितलेलो आहे. आता कुठे बघितलंय बघा इथं तुम्ही. नाही, आधीच्या इथल्या कोडमध्ये बघितलं. इथं बघा, हा एक कोड आठवत असेल तुम्हाला मशीन लर्निंगचा. हा कोड, ओके, हा कोड हा मशीन लर्निंगचा कोड आहे. इथं बघा मॉडेल डॉट फिट, हा एलेव्हन डॉट फिट म्हणजे काय, मॉडेल डॉट फिटच आहे ना. आणि इथं बघा एक्स्ट्रेन वायटरिंग पास केलंय. म्हणजे मशीन लर्निंग मध्ये फक्त एका दोन लाईन मध्ये तुमचं मशीन लर्निंग आउट होऊन जातं, तिथं संपून जातं. पण तेच जर तुम्ही डीप लर्निंग मध्ये आला तर काय होतं बघा. इथं बघा, डीप लर्निंग मध्ये आलो, अख्खी कथा करावी लागते तुम्हाला. इथं बघा, हे सगळं तुम्हाला सेटअप करावं लागतं. हे सगळं सेटअप करावं लागतं. मग मॉडेल तयार झाल्यानंतर मग त्या मॉडेलला तुम्ही डेटा पास करा. म्हणजे काय, मॉडेल डॉट फिट. बघा इथं ट्रेन जनरेटर आणि टेस्ट जनरेटर. आता ट्रेन जनरेटर आणि टेस्ट जनरेटर वरून आलेले आहेत. म्हणजे आपण डेटा प्री प्रोसेसिंग केलं, ते व्हेरिएबल्स आपल्याला जे मिळाले ना ते तिथून आलेले आहेत. आणि आपण एपॉच इज इक्वल्स टू आपण काय केलेलं, 10 केलेलं. एपॉच म्हणजे किती वेळा फिरला पाहिजे तो कोड, किती वेळा. एपॉच इज नथिंग बट लूप फिंग कॉन्सेप्ट, म्हणजे त्या मॉडेलला किती वेळा तो डेटा फायर केला पाहिजे, लूप्स. ओके, दॅट इज नथिंग बट एपॉच. आता मी या कोडला एक्झिक्यूट करणार आहे. आता या कोडला मी एक्झिक्यूट करणार. बघा, हा चालू झालेला आहे. ओके, लेट्स चेक आउट. म्हणजे हा स्टार्ट होते बघूया. येस, स्टार्टेड. नॉट एन इश्यू. सी, इट इज वर्किंग नाव. सो आता असा हा वर्कआउट करत जातो बघा. हा चालू झालाय बघा. हे 26 मधील सेकंड स्टेज चालू आहे. म्हणजे हा 10 एपॉच फिरणार आहे. म्हणजे आता हा किती वेळ लावतो ना ह्या एका 26 साठी, तेवढा टाइम तो 10 साठी घेणार टोटल. ओके, बरं एक काम करूया आपण. म्हणजे हा प्रोसेस होत राहील तोपर्यंत मी तुम्हाला पुढची स्टेज सांगतोय. आता हे एक्झिक्यूट झाल्यानंतर मग तुमचं मॉडेल काय होईल, हा तयार होईल. आता हा एक्झिक्यूट झाल्यानंतर काय करायचं आहे ना ते आपण बघूया. बरं मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला कळालं काय रे? सगळ्यांना कळालं काय? पुढे जाऊया काय? जाऊया का पुढे? कारण मॉडेल ट्रेनिंगसाठी थोडासा टाइम लागेल. माझ्या हाताने एक 10 मिनिटं तर लागतील त्याला एक्झिक्यूट होण्यासाठी, कारण डेटा पण कमी आहे आणि त्यामुळे तो फास्ट होऊन जाईल. फक्त आता तुम्हाला मी काय दाखवतोय की मॉडेलला सेव्ह कसं करायचं, हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सो लेट्स गो फॉर दॅट. मी इथून पुढे कोड केलेलं आहे. इथं बघा, अॅक्युरेसी कोड करण्यासाठी टेस्ट लॉस अँड टेस्ट अॅक्युरेसीसाठी एक व्हेरिएबल सेटअप केलेलं आहे. इथं बघा मॉडेल, हा मॉडेल कुठून आला माहितीये का? इथून हा मॉडेल आपला मॉडेल डॉट पी. एकदा का ट्रेन झाला ना मॉडेल, तर मॉडेलला तुम्ही इथे विचारू शकता की बाबा इव्हॅल्युएट करायचं आहे. मग ट्रेन जनरेटर तुम्हाला माहितीये का, आपण मशीन लर्निंग मध्ये काय करत होतो, वायप्रेड इज इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रेडिक्ट ब्रॅकेट मध्ये आपण टेस्ट फाईल टाकत होतो, प्रेडिक्शन जनरेट करत होतो. तसाच एक फंड आहे, फक्त इथे इव्हॅल्युएशन चालू आहे. आणि आपण इथं काय केलं, ट्रेन जनरेटर टाकलो, म्हणजे आपली ट्रेनिंग डेटा सेट टाकलो आपण. ओके, आणि इथं अॅक्युरेसी आलेलं आहे. इथं बघा आपली अॅक्युरेसी इथं म्हणजे ऑलमोस्ट 53% अॅक्युरेसी आहे.
तुम्ही असं म्हणत सर आपला हा काय 53% आला, अरे हे एवढं मिळवणं पण खूप आहे. ओके, काही काही वेळेला आपल्याला 50च्या बिलो येतो, त्यामुळे आपण मॉडेलवरती ट्रस्ट पण ठेवू शकतो. आपलं एक टार्गेट ठेवायचं मॉडेलचा जो अॅक्युरेसी स्कोर आहे ना तो कसा इन्क्रीज करता येईल. मग आपल्याला डेटा कसा द्यावा लागेल की बाबा इमेज तो क्रॉपड द्यावा लागेल. ओके, आपण टेस्टिंग इमेजेस पण प्रॉपर द्यावे लागतील. त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जे 5 ते 6 कॅटेगरीज एक्सपेक्ट करता त्यातील आन्सर एक्सपेक्ट करता. समजा तुमच्या त्या सोलारच्या पॅनलवरती काहीच नसेल तर तो क्लीन म्हणून तर द्यायला पाहिजे. ओके, सो मला असं वाटतं की दिस इज गुड. 53% किती झालं बघूया. आता इथून पुढे फास्ट होऊन जाईल. एकदा जर एक एपॉच झाला ना तर बाकी सगळे फास्ट होतात एपॉच. ओके, पण ऍटलीस्ट टाइम तो घेईल. आणि हा कोड करताना आहे ना एक लक्षात ठेवा, इथं रनटाईम मध्ये जा तुम्ही आणि चेंज रनटाईम टाईप म्हणून आहे. ओके, याला चेंज करा. इथं बघा, इथं जावा, मोस्टली चूज द टी फॉर जीपीयू. ओके, मी सीपीयू वरतीच वर्कआउट करतोय, त्यामुळे थोडंसं असं मला असं वाटतंय की ऍज एक्सपेक्टेड हा वर्कआउट नाही करत आहे स्क्रीनने. पण तुम्ही टी फॉर जीपीयू ने काम करा. ओके, मी आता मध्येच याला स्टार्ट नाही करणार, त्यामुळे मी याला कॅन्सल करतोय. वर्कआउट होऊन जाईल. आता पुढे, आता मला सांगा, मॉडेलला एकदा ट्रेन झाल्यानंतर सेव्ह पण करायला पाहिजे आपण. इथं बघा, मॉडेल डॉट सेव्ह. सो व्हॉट आय हॅव डन हिअर, द मॉडेल डॉट सेव्ह मॉडेल 1.h5. दिस इज h5 मॉडेल. सो मेनी people they are getting confusion why h5, why differently. See, h5 is nothing but hierarchical कॉन्सेप्ट आहे. म्हणजे हॅरार्चिकल मॅनर मध्ये त्या इमेजेसना, तो ट्रेन केलेल्या इमेजेसना सेटअप करतो, त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ना त्याच्यामध्ये सेटअप करतो. म्हणून लक्षात ठेवा की h5 इज वन ऑफ द बेस्ट extension for the prediction, means image prediction purpose. Okay, and the second one is, and save the class names, means आपण 6 जे फाईल्स आपण काढले ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, ते क्लासचे नेम्स पाहिजे ना. म्हणून मी इथं काय केलं बघा, क्लास नेम लिस्ट ट्रेन अंडरस्कोर जनरेटर डॉट क्लास इंडायसेस डॉट कीज. ओके, आपण काय केलं, एक फाईल तयार केली लेबल्स डॉट टीएक्सटी. म्हणजे आपल्याला ह्या मॉडेल मधून 2 फाईल आउटपुट म्हणून मिळणार आहेत. एक आहे ती म्हणजे मॉडेल 1.h5 आणि दुसरी आहे तर लेबल 1.टेक्स्ट. बेस्ट हेच पाहिजे ना आपल्याला. बघूया. सी, हा फास्ट चालू आहे बघा, चालू आहे फास्ट. आपल्याला 10 एपॉच फिरवायचे, आपल्याला प्रिडिक्शन करून बघायचं आहे काय पण होऊन दे, कारण प्रिडिक्शन इज इम्पॉर्टंट. सगळ्यांना समजलं की पॉइंट. आपण प्रिडिक्शन करून एकदा बघूया. आज समजण्याला लगे इथपर्यंत समजलं. आपण फक्त आता मॉडेल ट्रेन झाला, एकदा प्रिडिक्शन करून बघूया आणि मग आपण सेशनला एंड करूया. ओके, ओके, चालू आहे. अजून एक 5 एपॉच होऊ देत आणि मग मी हा कोड एक्झिक्यूट करतो आणि आपल्याला टेस्ट पण करायचं, त्यामुळे थोडस सगळ्यांनी वेट करा.
Okay. So I think everyone is there. Right. So only the two airports are remains, right? So we are going to check everything related with the testing, and I'm going to download some of the images before this complete. So in front of you, I will just download this image as well. This is snow covered image. So I'll just uh, yeah, this is JPG. So I will give the name as snow. Okay, so that we can understand this one. Snow JPG, snow one. Okay, and second snow image also we are going to take here. This is also a snow image, snow and a save image, and this is a WEBP file. Okay, I don't want this one actually. Okay, this one let's see. This is also a snow. Yeah, snow 25. Okay, snow save. And now I'll take a dust solar image. Okay, yeah, here we have some of the dust images. This one, I hope so this will understand by the model. So dust, oh sorry, actually WEB file here. Mm, dust. Dust 2. Okay, and damage solar panels. This one. So he should give the name like a damage, anything damage. Okay. At least कोणीतरी असं कुठलं तरी दाखवू दे ना बाबा चला damage 1. Damage तर नाही आहे. हा घेऊया थोडासा. Damage 2. ओके, बस एवढे इमेजेस टेस्टिंग साठी इनफ आहेत. आय थिंक हा रॉंग घेतलोय आपण. वेट, डॅमेज. ओके, 10 आउट ऑफ 10 सगळे कम्प्लीट झालेले आहेत. ओके, आय होप सो सगळेजण इथे असाल. मी टेस्टिंग पण करतो, इथं पुढेच आहे टेस्टिंग. आपण कोड सेट केलेला आहे ऑलरेडी मी. सो टेस्टिंग करतोय. ओके, सगळे फाइल्स आपण पास करतोय त्याच्यामध्ये टेस्टिंग केलेले इव्हॅल्युएशन साठी. आणि ट्रेन जनरेटर मध्ये करतोय, म्हणजे ट्रेनिंग फाईल मध्ये करतोय. ही शुड गिव्ह द ऍटलीस्ट 50 अबाउट ऍक्युरेसी स्कोर. ओके, लक्षात ठेवा ऍक्युरेसी स्कोर हा ऍटलीस्ट 50 अबाउट द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं का हा देईल पण. अरे बाप, 49 दिलं बघा ह्याने. ओके, आय होप सो इट विल वर्क इन ऍक्युरेसी स्कोर. 49 दिलेलं आहे बघा, ऍटलीस्ट 50 तरी वरती द्यावं. राऊंड ऑफ केलं तर 50 होऊन जाईल. सो दुसरी इमेज लास्ट टाइम हीच होती. ओके, आपल्याकडे 2 दिन. अरे हेच आपण इमेजेस घ्यायला पाहिजे, ऍटलीस्ट टेस्टिंग तरी करून जाईल. राईट. हा, आता बघा मी काय केलं, मॉडेलला आपल्याला सेव्ह करायचं आहे. ओके, आता इथं इंटरेस्टिंग पॉइंट आहे. मी मॉडेल सेव्ह करणार दोन्ही. सेव्ह करण्यासाठी आम्ही कोड करतो. इथं कोड आपण मॉडेल 1.h5 आणि लेबल्स डॉट टेक्स्ट फाईल. आता हे जे फाईल्स आहेत ना, कुठे सेव्ह झालेले असतात, तुमच्या या ड्राईव्हच्या लोकेशन मध्ये. ओके, इथं मी काय करणार, ह्या दोघांना पण सेव्ह करून घेतो. मी डाउनलोड करून घेतो. लेबल 1.टेक्स्ट आणि मॉडेल, सॉरी. ओके, हा फाईल
आय थिंक डाउनलोडिंग सॉल्व आहे बरं का. हा इथं बघा स्लो आहे, एकदम स्लो आहे. ओके, सो आता हा पॉइंट झाल्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे बघा. हे दोन फाईल डाउनलोड केल्यानंतर आता पहिली गोष्ट आहे ना, मी तुम्हाला आहे ना हा लेबल्स डॉट टीएक्सटी कसा दिसतो ते पहिले दाखवतो. इथं बघा, हा लेबल्स डॉट टीएक्सटी फाईल. एक मिनिट. हा इथं बघा, हा बर्ड ड्रॉप, क्लीन, डस्टी, इलेक्ट्रिकल डॅमेज, फिजिकल डॅमेज, स्नो कव्हर. हे नाही म्हटलं तरी जवळपास आपल्याकडे 6 कॅटेगरीज आहेत. आणि प्रिडिक्शन शुड बी लाईक दिस वन, म्हणजे यातील आउट ऑफ यातील कोणता तरी एक पाहिजे आपल्याला. ओके, सो पहिला मी याचा पाथ घेतो, कॉपी पाथ केलं लेबल डॉट टेक्स्टचा, आणि इथं पास केलंय बघा, हा लेबल डॉट टेक्स्टचा पाथ आहे. ओके, आणि सेमच पाथ असणार आहे कारण मी ऑलरेडी आधी एकदा केलेलं आहे याच्यावरती. आणि हा झाला आपला पाथ. ओके, दॅट्स इट, नॉट एन इश्यू. आता बघा, आपण जे इमेज पास करणार आहे, जर समजा मी आय थिंक इमेज पास केलेला आहे का, येस, इथं बघा, इथे मी इमेज पास केलेलं आहे. ओके, सो मी एक इमेज इथं डाउनलोड केलेली इथं अपलोड करतो. ओके, इथं बघा, हा डस्ट वाला एक आहे, डॅमेज 1 वाला एक आहे. त्यातील आपण डॅमेज वाला घेऊया. हा चेक करूया, ही शुड गिव्ह द नेम ऑफ डॅमेज, कोणता तरी एक डॅमेज द्यायला पाहिजे नाव. ओके, हा डॅमेजला घेऊया, ओपन करूया, ओके म्हणूया, आणि ह्याला एक्झिक्यूट करूया. बघा, इथे दोन्ही फाईल्सना मी लोड केलेला आहे, प्री प्रोसेसिंग पण केलेलं आहे. तुम्ही मला प्री प्रोसेसिंग करायची गरज काय? अरे ऑब्विसली प्री प्रोसेसिंग करायला पाहिजे, कारण तुम्ही ज्या 128x128 नी तुम्ही ट्रेन केलेला आहे, तुमचा जो येणारा टेस्टिंग फाईल आहे ना, ही शुड ऑल्सो कन्वर्ट दीज पॅरामीटर्स. नो, दॅट्स वाय वी आर डुईंग द प्री प्रोसेसिंग हिअर. बघा, हा क्लासिफिकेशन पण केला, म्हणजे क्लासिफाय पण केलेलं आहे, म्हणजे त्याला कन्व्हर्जन पण केलेलं आहे. आणि ऑब्झर्व करा, मी जी इमेज पाथ दिलेली आहे, म्हणजे कुठून आले माहितीये का, हा इथून. ओके, जी इमेज पाथ दिलेली आहे ती प्रत्येक व्हेरिएबल्स मध्ये जाऊन कन्वर्ट होऊन येते. बघा, इमेज रिटर्न केलेले आहे, आणि तो पाथ आहे ना इथं प्रिडिक्ट मध्ये आलेला आहे. इथं बघा, इमेज अरे प्रिडिक्ट, हे तुम्हाला कुठं बघायला मिळतं, वायप्रिड इज इक्वल्स टू मॉडेल डॉट प्रिडिक्ट मेथड आहे ना, सेम कॉन्सेप्ट आहे, इथं दुसरा कुठला डिफरन्स नाहीये. आणि इथं आपण इमेज पास केलेलं आहे. सो इथं मी काय करेन, डॅमेज वाला हा नको आहे आपल्याला. एक मिनिट, मी आत्ता डाउनलोड केलेले कशामध्ये गेले, एक मिनिट चेक कर. डाउनलोड्स मध्ये, ओके, पहिला तरी आपण स्नो वाला घेऊया, स्नो 1, म्हणजे हा सांगायला पाहिजे बरं का स्नो आहे म्हणून. लोड होत आहे. ओके, आलेला आहे हा स्नो, कॉपी पाथ केला मी, आणि याच्यामध्ये जाऊन पाथला दिलेला आहे. ओके, सो ही शुड गिव्ह द नेम लाईक अ स्नो. एक्झिक्यूट. सी, आन्सर याने दिलेला आहे स्नो कवर्ड म्हणून. अरे लक्ष आहे का रे सगळ्यांचं? आर यू देअर एव्हरीवन? आन्सर कळाला का रे? अजून एक इमेज देऊया साइड बाय साइड, तुम्हाला आयडिया येऊन जाईल पूर्णपणे. ओके, अपलोड. अजून एक डस्ट वाला देऊया, नाहीतर डॅमेज वाला एक देऊया, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअरिटी येऊन जाईल. हा डस्ट वाला देऊया, आणि इथं इथं नेम देताना आहे ना, मी इथं डायरेक्टली DUST डस्ट 2 देईल, कारण आपण डस्ट वाला आता जस्ट बघितलेलं तो. ओके,
आणि याला आता आपल्याला एक्झिक्यूट करायचंय. हा इथं चुकलेला आहे बघा, इथं आपला मॉडेल चुकलेला आहे, इथं बर्ड ड्रॉप म्हणतोय हा, बट त्यांनी काय द्यायला पाहिजे होतं, डस्ट द्यायला पाहिजे होतं, बरोबर आहे का? हा, आणि हे आहे ना तुम्हाला क्रॉस चेक करावं लागेल, टेस्टिंग करावं लागेल प्रत्येक वेळी की बाबा अरे हा काय बोलतोय, कारण आपली अॅक्युरेसी पण कमी आलेली आहे, त्यामुळे मे बी हा रॉंग आन्सर देऊ शकतो. अजून एक बघूया. ओके, डॅमेज मध्ये जाऊया. डॅमेज, इथं बघा डॅमेज 1 म्हणून आहे. सो ही शुड गिव्ह द डॅमेज आन्सर. ओके, सो इथं मी डॅमेज 1च आहे ना, 2 आहे 1. ओके, बर्ड ड्रॉप सी. एकतर मॉडेलनी वेगळ्या काही पद्धतीने लर्न केला असेल डेटा. डॅमेज 3 ला लावून बघूया. सॉरी, डॅमेज 3. आणि तुम्ही आहे ना याला कॉम्प्युटर व्हिजनला पण यूज करू शकता. कॉम्प्युटर व्हिजनला पण यूज करू शकता. कॉम्प्युटर व्हिजन, राईट. सो वेट, डॅमेज 3 ला पण ऍड करूया. एकच मिनिट, सेव्ह केला. या, आता करेक्ट आन्सर दिलेला आहे, फिजिकल डॅमेज. लक्षात आलं काय रे सगळ्यांना? काय काय केलं लक्षात आलं? आर यू देअर एव्हरीवन? आजच्या सेशन मधले सगळे पॉइंट समजले का रे? येस. सी, दिस इज अ लिटल बिट ट्रिकी अँड इझिएस्ट प्रोजेक्ट दॅट वी हॅव. पण ज्याला लाईफ सायकल समजली ना त्याला समजते हे सगळ्या गोष्टी. ज्याला असं वर्ण तुम्ही म्हणत असाल सर आता हे समजेल, मग नाही समजणार, सगळं वरून जाईल. मी ज्यांना समजलं नाही मी त्यांना खरं सांगतो, हे याचा व्हिडिओ आहे ना मी आता बऱ्यापैकी युट्यूब तर टाकेन, नाही तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेन. तो याला रिपीट बघायला चालू करा की मी कुठे चुकलो असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये करेक्ट करून तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट करून बघा. याचा कोड पण शेअर करेन, व्हिडिओ शेअर करेन आणि डेटा सेट पण शेअर करेन. सो तुम्ही चेक करून घ्या सगळ्या गोष्टी. येस, तुमच्याकडून पॉसिबल होईल? येस ऑर नो? Okay, everyone. Any questions? Yes, great. So thank you so much for today's session, guys. See you on tomorrow at same time, 6 to 8 session. Thank you so much. Thanks for joining today's session. Thank you.